इन्व्हेस्टमेंट करणं किंवा पैशांची गुंतवणूक करणं, पैसा वाढवण्यासाठी पैशांची गुंतवणूक करणं आणि पैशाने आपल्याला पोचलं पाहिजे म्हणून अशा प्रकारचं इन्व्हेस्टमेंट करणं, ही काळाची गरज आहे. आरोग्य ही जशी आपली भावनिक आणि जिव्हाळ्याची बाब आहे, तसंच आर्थिक गुंतवणूक ही आपली जिव्हाळ्याची बाब आहे. आरोग्याचं जर संतुलन असणं आवश्यक आहे, त्या संतुलनासाठी आपल्याला संतुलित काळजी घेणं गरजेचं आहे. तसं इन्व्हेस्टमेंटची संतुलित काळजी घेणं महत्वाचं आहे. बरेचसे लोक व्यायाम करतात, फक्त व्यायाम करतात, फक्त व्यायाम करतात आणि बाकीच्या बाबी पाळत नाही. त्याच्यामुळे व्यायाम करूनही त्यांचं आरोग्याचं संतुलन राहत नाही. तशाच प्रकारे गुंतवणुकीचा विचार करताना आपल्याला गुंतवणुकीच्या वेगळ्या बाबींचा विचार करायला पाहिजे. हा वेगळ्या बाबींचा जर विचार झाला, तर निश्चितच आपली गुंतवणूक ही टिकाऊ ठरते, फायदा देणारी ठरते, आपल्याला समाधान देणारी ठरते. श्री ज्ञानेश्वर बडसर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन सुरुवात करावं. 1992 पासून आम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये आहोत. मी इंट्रोडक्शन करतो. जिग्नेशला तुम्ही सीएनबीसी बाजारला रेग्युलर बघत असाल. श्रीराम नेर्लेकर हे पुण्याचे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर आहेत, ते सुद्धा आमच्यासोबत आहेत. आशिष केळकर तुम्ही सीएनबीसी चॅनलला बघत असाल, ही इज अवर सीईओ. नो नीड टू एक्सप्लेन दिस पर्सन, मिस्टर किरण जाधव. तो एक फक्त महत्वाचा पाठ असं सांगतो की तर एवढं एक इंट्रोडक्शन करतो की आपण 25 वर्ष एज्युकेशन घेतो का, तर पैसे कमवायसाठी, पण कमवलेले पैसे इन्व्हेस्ट करायला आपण एज्युकेशन घेत नाही. आणखी मला असं म्हणायचं आहे की म्युच्युअल फंड मध्ये ज्यांच्या एसआयपी नसतील त्यांनी त्या त्वरित केल्या पाहिजे. आम्ही म्हणजे मी जळगावला मोठा झालो, फायनान्शियल प्लॅनिंग करायला लागलो, पण एंटायर फायनान्शियल प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. आता याचं गांभीर्य मी तुम्हाला समजून सांगतो. काय झालंय की मुंबई आणि पुणे, जनरली मुंबई तर फार कमीच, पुणेच आपल्याकडे सगळे जास्तीत जास्त लोक पुण्याला आहेत. माझ्याकडे जळगावला येतात काउन्सिलिंगला. माझ्याकडे गांभीर्य म्हणजे गंभीर विषय सांगतो की माझ्याकडे आजोबा आजी नातवासाठी इन्व्हेस्टमेंट करतात, त्याचा आई वडील त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही असा शब्द वापरतो मी. करत नाही असं नाही, करू शकत नाही, कारण त्यांनी त्यांच्या लायबिलिटीज वाढवून टाकलेल्या आहेत, त्यांचे खर्च वाढलेले आहेत, त्यांच्या फॅशन्स वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते करत नाही. किंबहुना आज त्यांना त्याची कल्पना नाही. आज म्हणजे 2020 ला जर कोणाचा जन्म झाला आणि त्याला बी करायचं असेल 18व्या वर्षी, तर आजची कॉस्ट जळगावची 10 लाख आहे आणि पुण्याची 20 लाख आहे. एज्युकेशनल इन्फ्लेशन 16 ते 18% वाढतं, तर आजच्या 10 लाखाची कॉस्ट ही 18 वर्षानंतर 1 कोटी रुपये असणार आहे. आणि आजच जर त्यांनी सिरियसली पावलं नाही उचलले तर समाज ज्या पद्धतीने शिकला, आपण असं म्हणतो की शाळा मास्तरचा पोरगा, आता माझे आई वडील शिक्षक शिक्षिका आहेत, तर त्यांनी खूप कष्टाने आणि पैसे राखून ठेवले म्हणून आम्ही दिवस बघू शकलो. पण आताचे जे गोल्डन कपल्स आहेत ना, ते इतके एक्सपेंडिचर करतात की ते इन्व्हेस्टमेंटकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. त्या माणसाच्या किंवा त्या मुलीच्या जन्माच्या वेळेस जर 5,000 रुपये जरी इन्व्हेस्ट केले, तर तिच्या वयाच्या 18व्या वर्षी मिळणारी फिगर ही जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपये असते. आता 5,000 रुपये त्याला त्याची कल्पना नसते किंवा त्याला कोणी सांगणारं नसतं, पण ते त्याच्या मुलीच्या नावाने ठेवले, तर त्याच्या वयाच्या 18व्या वर्षापर्यंत ते पैसे ते आई वडील काढू शकत नाही. त्याच्यात सिस्टीमच असते. अशा पद्धतीचे काही फंड आहेत की तो पैसा लॉक होतो. ती मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतरच ते तिला काढता येतात. म्हणजे तिच्या आई वडिलांना त्या पैशाला हात लावता येत नाही. किंबहुना मी माझ्याकडचे पुष्कळचे जे रिटायर्ड इन्व्हेस्टर आहेत त्यांनाही सांगतो की तुमच्या नातवांच्या नावाने इन्व्हेस्टमेंट करायचे असेल, मुलांना द्यायचं असेल, तर पहिले नातवांच्या नावाने करा. तो 18 वर्षाचा होईपर्यंत ते पैसे तुमच्या पोराला आणि पोरीला काढताच येत नाही. तर अशा पद्धतीचे इन्व्हेस्टमेंट आस्पेक्ट जर आपणही वापरले तर आपण आणखी चांगल्या पद्धतीने मोठे होऊ. तर असं मला सजेस्ट करायचं होतं. टाइम्सने माझं जेव्हा सेशन घेतलं होतं तेव्हाच मी सेन्सेक्स हा 1 लाखाच्या वरती जाणार आहे हे आम्ही ऑलरेडी पहिलेच सांगितलेलं आहे. हे आम्ही 2014ला सांगितलेलं आहे की सेन्सेक्स हा 1 लाखाच्या वरती जाणार. मी 2008चा फॉल प्रेडिक्ट केला होता, तेव्हा माझं पहिलं आर्टिकल देशदूतला आलं होतं आणि तेव्हा सेन्सेक्स 8,500 आला होता. याचं एक जुनं आर्टिकल आहे. सो स्टॉक मार्केट, प्रत्येकाला शेअर बाजार म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये भीती येते. जे इनिशियल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्यासाठी मी 2 ते 3 मिनिटं फक्त हा विषय बोलेल, नंतर आपण पुढे जाऊया. शेअर बाजारामध्ये प्रत्येकाला अशी भीती वाटते की बा मी शेअर घ्यावा की नाही घ्यावा. माझ्या आयुष्यातही असंच झालं. मी जेव्हा खूप तरुण होतो तेव्हा पिझ्झा वगैरे खायला रिलायन्सला असताना पुण्याला जायचो आणि माझे चुलत मामा आहेत, त्यांनी मला जबरदस्ती शेअर घ्यायला लावला आणि तेव्हापासून मी शेअर घेतला आणि किंबहुना तेव्हापासूनच माझी जी काय स्टोरी चेंज व्हायची ती झाली. आणि त्यानंतर मग मी शिकलो आणि याच्यातला अभ्यास केला. नेमकं होतं असं की लोक जेव्हा शेअर घेतात त्याच्यानंतर तो खाली येतो आणि खूप दिवस तो सांभाळतात, त्याच्यानंतर तो वरती जातो. याबद्दल आपण पुढे बघणार आहोत की असं का होतं.
आणि याच्यासाठी सायन्स काय म्हणतं आणि टेक्निकल अनालिसिस काय आहे. ज्यांनी आतापर्यंत शेअर्सच नाही घेतला त्यांच्यासाठी मला एक महत्वाची गोष्ट सांगायची अशी आहे की आपण सर्वसाधारण इन्व्हेस्टमेंट जी करतो ती महागाईपेक्षा जास्त परतावा देणारी असली पाहिजे. जर ती महागाईपेक्षा जास्त परतावा देणारी नसेल तर ती इन्व्हेस्टमेंट वाढत नाही, तिची वाढ होत नाही. कारण महागाई ही 24 तास वाढते आणि कमाई आपण 8 ते 10 तासच करतो. कष्ट किंवा आपण कष्टकरी म्हणूनच ओळखले जातो. तर आता सोपं उदाहरण घेऊया की स्टेट बँकेमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर बँकेची एफडी वरती इंटरेस्ट रेट 6% मिळतं. पण ते कुठून मिळतं? तर कर्जदाराकडनं 12 किंवा 14% जेव्हा बँक घेते तेव्हा आपल्याला 6% देते. म्हणजे याचा एक सिंपल अनालिसिस असा आहे की बँक आपल्याला जे देते त्यापेक्षा जास्त बँक कमवते. मग जर बँक आपल्याला मिळणाऱ्या पैशांपेक्षा जर बँक कमवत असेल तर बँकेचं ग्राहक झालं पाहिजे की बँकेचं मालक झालं पाहिजे? तर बँकेचं मालक झालं पाहिजे. पण आपण मालक होण्यामध्ये आपण घाबरतो की बा नाही मी कशाला शेअर घ्यायचा. म्हणजे आजन्म कष्ट करून स्वतःपेक्षा जास्त विश्वास ज्या बँकेवरती आहे त्याचे आपण ग्राहक बनणं प्रेफर करतो. तर आपण त्याचा मालक बनायला घाबरतो. म्हणजे त्या बँकेमध्ये आपला कष्टाचा पूर्ण पैसा आपण इन्व्हेस्ट करतो म्हणजे एफडी करतो. पण त्या बँकेचे शेअर घ्यायला आपण घाबरतो. तर असं का होतं? कारण आपण प्रत्येक ठिकाणी ग्राहक बनणंच प्रेफर करतो. आपण मालक बनणं प्रेफर करत नाही. मग आता मालक बनलं तर काय होईल? तर मालक बनणं याचा अर्थ असा आहे की मी आज जो काही पैसा कमवला तर मी शेअर घेतला. समजा मी टाटा मोटरचा जर शेअर घेतला तर मला टाटा मोटर कंपनीमध्ये काम करायला जायचंय का? नाही. तर माझ्यापेक्षा जास्त शिकलेले लोक माझ्यासाठी काम करतात याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हटलं पाहिजे. पण आपण असं ठरवतो की मीच काम करेल, मीच पैसे कमवेल. तर असं होत नाही. तर कमवलेल्या पैशाला जर आपण कामाला लावलं तर आपलं वर्थ असेट वाढत जातं. जगाच्या पाठीवरती, भारताच्या नाही, जगाच्या पाठीवरती संपूर्ण जगाची प्रॉपर्टी किती टक्के लोकांकडे आहे? तर जवळजवळ फक्त 8 ते 10% लोकांकडे आहे. मग त्या 10% लोकांमध्ये कोण आले? बिझनेस हाऊसेस. से फॉर एक्झाम्पल अंबानी, अदानी, देन Amazonचा मालक, जे कुठले असतील ते सगळे मालक. ओके. मग बिल गेट्स आले. या सगळ्या लोकांकडे जगाची संपूर्ण प्रॉपर्टी या 10% लोकांकडेच आहे. हे खरं आहे की नाही? अगदी बरोबर. मग आता 90% राहिलं कोण? तर सॅलरीड म्हणजे एम्प्लॉई आणि सेल्फ एम्प्लॉय. या 90% मध्ये कोण आलं? एम्प्लॉई आणि सेल्फ एम्प्लॉय. तर एम्प्लॉय म्हणजे एंटायर एम्प्लॉई क्लास. सेल्फ एम्प्लॉय म्हणजे ज्यांचा बिझनेस आहे, डॉक्टर आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे, जे काय ते 90% मध्ये आले. की तुम्हाला 10% मध्ये जायचं आहे की 90% मध्ये राहायचं आहे? पुष्कळ लोकांचे आन्सर 10 मध्येच येणार आहेत. मला कल्पना आहे त्याची. तर आता 10% जर जायचं असेल तर आजच्या आज आपण कुठलं बिझनेस हाऊस उभं करू शकतो का? तर त्याचं उत्तर नाही असेल. मग आजच्या आज जर आपण कुठलं बिझनेस हाऊस उभं नाही करू शकत, पण कमीत कमी त्याचा शेअर होल्डर तर आपण होऊ शकतो. आज आपण अंबानी होऊ शकत नाही. पण आज आपण रिलायन्सचा शेअर तर घेऊ शकतो. म्हणजे त्यातला छोटासा हिस्सा आपण घेऊ शकतो. तर त्याला आपण इन्व्हेस्टर म्हणतो. आता मला सांगा, सोपा प्रश्न मी सांगतो. तुम्हाला प्रश्न विचारतो. मनुष्यजात पृथ्वी तलावर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला मर आहे का? तर उत्तर नाहीच येणार. मग आता पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे. जेव्हा आपण बाहेर येतो म्हणजे आपला जन्म होतो म्हणजे आपली आणि आपल्या आईची नाड ज्या दिवशी कट होते म्हणजे ब्रेक होते त्या क्षणापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत ज्या दिवशी आपली नाड कटते म्हणजे आपण आईच्या गर्भातून बाहेर येतो त्या क्षणापासून आपण कस्टमर होतो. तर कोणाचे कस्टमर होतो? तर आपण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचे कस्टमर होतो. कधीपर्यंत होतो? शेवटपर्यंत होतो. म्हणजे आपण परत काय बनणं प्रेफर केलं? ग्राहक बनणं प्रेफर केलं. पण मला सांगा की आपण कशाला घाबरतो? तर आपण मालक बनायला घाबरतो. का आपण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचा शेअर नाही घेत? आता मला एक सिंपल प्रश्न आहे. आता मी पण माझंही लग्न झालेलं आहे. माझी मुलगी आता 7वीला आहे, मुलगा माझा 8वीला आहे. तुमचे पण मुलं, मुली, नातू वगैरे सगळे लग्नाचे असतील. सोपा प्रश्न आहे. तुमच्या घरामध्ये मुलगी लग्नाची आहे आणि तुम्हाला जर स्थळ आलं आणि मुलगा इन्फोसिस मध्ये आहे, तर तुम्ही हो म्हणाल का नाही म्हणाल? येस ऑर नो? सर्वांनी येस लिहिलेलं आहे. ओके. तर आता ज्या सर्वांनी येस लिहिलं म्हणजे काय बघा, ज्या मुलीला म्हणजे ज्या आपल्या कलेजाच्या तुकड्याला आपण 22 वर्ष 23 वर्ष तळ हातावरच्या फोडासारखं जपतो, तिला संस्कारित करतो आणि फक्त तो मुलगा इन्फोसिस मधला आहे म्हणून आपण त्या स्थळाला हो म्हणायचा विचार करतो कुंडली वगैरे बघून. बरोबर. पण डोळे बंद करून त्या मुलीला आपण त्या घरात द्यायला होकार देतो किंवा लोकांनी येस लिहिलं. आता पुढचा प्रश्न त्यांच्यासाठी, ते लोक इन्फोसिसचे शेअर होल्डर आहे का? म्हणजे मुलगी आपण द्यायला तयार होतो पण आपण इन्फोसिसचा शेअर घ्यायला आजही घाबरतो. एका मिनिटात आपण मुलगी द्यायला तयार होतो का?
तर त्या कंपनीवर विश्वास आहे, त्या कंपनीच्या एम्प्लॉईला चांगला पगार मिळतो त्याच्यावर विश्वास आहे, पण आपण त्या कंपनीचा शेअर घेत नाही. ही मनामधली भीती काढली पाहिजे आणि सिंपल एकच मनामध्ये पक्का दृढनिश्चय करा की मला ग्राहक जरी बनायचं असेल पण मी मालकच बनलो पाहिजे. सिंपल विषय आहे. FMCG गुड्स, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमेबल गुड्स, ITC, इंडियन टोबॅको कंपनी, सिगरेटची कंपनी आहे, पण ही कंपनी आशीर्वाद आटा पण तयार करते, क्लासमेटचे वह्या पुस्तकही तयार करते, सनफिस्ट बिस्किटही तयार करते, विल्सची लाईफस्टाईलचे कपडे त्यांचे आहे, विवेल साबण त्यांचा आहे, किंवा हिंदुस्तान युनिलिव्हर घ्या, सर्फही त्यांचा आहे, लक्सही त्यांचा आहे, सगळ्या हिरोईनी सगळ्या साबणांच्या जाहिराती करतात, आपण ते सगळं वापरतो. तिसरं महायुद्ध झालं तरी आपण वापरणार आहोत. आपल्या घरी सुतूक जरी झालं तरी आपण ते वापरतो. मग आता मला सांगा की आपण त्याचा रेट कमी करतो का? नाही. म्हणजे कंपनीला डिफाईन प्रॉफिट आहे. मग ज्या कंपनीला डिफाईन प्रॉफिट आहे ती कंपनी स्वतःचं नुकसान करेल का? नाही. तर मग त्या कंपनीचं ग्राहक झालं पाहिजे की मालक झालं पाहिजे? तर त्या कंपनीचं मालकच असलं पाहिजे. म्हणजे त्या कंपनीचे आपण शेअर होल्डरच असलो पाहिजे. तर ज्यांनी आतापर्यंत शेअर घेतले नाही त्यांच्यासाठी मी 2-3 मिनिट बोललो. मग आता ज्यांनी शेअर घेतले किंवा ज्यांच्याकडे शेअर आहेत त्यांच्या सोबत असं काही होतं की त्यांनी तो शेअर घेतल्यानंतर खाली जातो आणि त्यांनी तो विकल्यानंतर वरती जातो. तर असं का होतं? तर हे आपण आता बघणार आहोत. तर स्टॉक मार्केट म्हणजे काय? तर एक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. स्टॉक मार्केट हा एक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. शेअर बाजार, त्याला आपण बाजारच म्हणतो. कृषी उत्पन्न बाजार समितीचं बोलकं उदाहरण डोळ्यासमोर ठेवायचं आणि माझं सेशन ऐकायचं. बाजारामध्ये जेव्हा गावाला लागणारी कपॅसिटी जर 200 पोते मिरचीची असेल आणि सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 60च पोते मिरची आली तर गावामध्ये फुटणारा भाव हा महाग फुटतो. गावाची कपॅसिटी 200 आहे आणि त्या दिवशी जर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 400 पोते आले तर मिरचीचा भाव आपोआप कमी होतो. एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन द डिमांड अँड सप्लाय. आपण कृषी प्रधान संस्कृतीतले म्हणून मी तुम्हाला मिरची आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचं बोलकं उदाहरण दिलं. तर स्टॉक मार्केट म्हणजे काय? तर यावरती शेअरची खरेदी विक्री होते. तर आता याची एक स्पेशल डेफिनेशन मी सांगतो की स्टॉक मार्केट म्हणजे काय? की मास ब्रेन, हेड नाही ब्रेन, मास ब्रेन कनेक्टेड विथ द लॉट ऑफ कॉम्प्युटर टर्मिनल अँड ऍक्टिंग एट अ सेम टाइम, याला म्हणतात स्टॉक मार्केट. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ही मुंबईला आहे, ते स्टॉक एक्सचेंज आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे पण मुंबईला आहे, ते स्टॉक एक्सचेंज आहे. पण आपल्याला स्टॉक मार्केट मधून पैसा कमवायचा असतो. हे मार्केट कोणालाही डोळ्याने दिसत नाही, तर हे व्हर्च्युअल असतं आणि यातून पैसा कमवायचा. म्हणजे पुढचं सेशन ऐकायचंय की नाही ऐकायचंय ठरवा, की जे डोळ्याने दिसत नाही त्यातून जर पैसे कमवायचे असतील तर थोडासा कठीणच पार्ट आहे, पण आपण त्याचाही अभ्यास करूया. तर याला स्टॉक मार्केट म्हणतात. मग आता स्टॉक मार्केटमध्ये काय होतं की चाणक्याने असं म्हटलेलं आहे की उपार्जिताना वित्ताना त्यागेवणी रक्षणम तडाग उदर संस्था परिवाव इमाम साम. याचा अर्थ असा होतो की पाण्याचा पहिले झरा असतो छोटासा, मग तो मोठा होतो, तो मोठा झरा होतो, मग त्याचा नाला होतो, मग त्याची नदी होते आणि मोठी नदी होते. आता हा पाण्याचा एक प्रवाह तुम्ही बघितला आणि पाण्याचा दुसरा एक प्रवाह काय म्हणजे डबकं, सांडलेलं पाणी एका ठिकाणी अडकलं तर ते घाणही होतं, त्याची दुर्गंधी होते, त्याच्यामुळे फायदा होतो का नाही होता क्वेश्चन मार्क आहे. पण पाणी प्रवाहामध्ये राहिलं तर ते स्वतः तर वाढतंच आणि इतरांनाही जीवनदान देतं आणि इतरांनाही वाढवतं. तसाच पैसा हा जर प्रवाहामध्ये राहिला तर तो तर वाढतोच, पण तो इतरांनाही मोठं करतो. हे चाणक्याने सांगितलेलं होतं. मग हा पैसा प्रवाहात ठेवायचा असेल म्हणजे तो आपण इन्व्हेस्ट केला पाहिजे. मग तो कुठे इन्व्हेस्ट केला पाहिजे? तर स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केला पाहिजे. तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? तर पैशाने पैसा तयार करणे किंबहुना पैशाला कामाला लावणे, स्वतः काम नाही करणे, याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट. जे स्वतः इन्व्हेस्टमेंटसाठी काम करत असतील तर त्यांची हॅबिट चुकीची आहे. मी हे पण ऑब्व्हियसली थोडंसं एम्बॉस करून सांगतो की पुष्कळसे लोक अख्खा दिवसभर त्याला देतात. दिवसभर स्टॉक मार्केटला द्यायची गरज नाही. आपण त्याच्यावर बोलणार आहोत पुढे. तर प्रत्येकाला स्टॉक मार्केट ही रिस्की वाटतं. तर ऑब्व्हियसली ती रिस्की आहे. कुठली गोष्ट रिस्की नाही? प्रत्येक गोष्ट रिस्की आहे. तर रिस्क मॅनेजमेंटचं एक टूल असतं की ज्यामध्ये पहिले रिस्कला मेजर करायचं असतं, त्याला असेस करायचं असतं, त्याला इव्हॅल्युएट करायचं असतं आणि मग त्याला मॅनेज करायचं असतं. याला रिस्क मॅनेजमेंट म्हणतात. मग शेअर बाजारामध्ये रिस्की काय आहे? तर आपण शेअर घेतला की तो खाली येतो आणि आपण विकला की तो वरती जातो. म्हणजे काय? तर कुठला शेअर निवडायचा ही सर्वात मोठी रिस्क प्रत्येकाला वाटते. मग ती कशी मेजर करायची? ती कशी असेस करायची? मग यासाठी काय अभ्यास आहे? तर यासाठी 2 पद्धती आहेत. एक म्हणजे फंडामेंटल अनालिसिस आणि दुसरं म्हणजे टेक्निकल अनालिसिस. मग आता फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय? फंडामेंटल अनालिसिस म्हणजे कंपनीचा अभ्यास करणे, त्याच्या मागच्या साधारणतः 5 ते 10 वर्षाचा अभ्यास केल्यानंतर मग ह्या कंपनीचं पुढे काय होणार आहे त्याचा अभ्यास करणे. तर मी फंडामेंटल अनालिसिसचे एक डिटेल स्टडी सांगतो. त्याचे 2 अप्रोचेस असतात. एक बॉटम अप अप्रोच असतो आणि एक टॉप टू डाउन अप्रोच असतो. म्हणजे सर्वात पहिले
जगाच्या इकॉनॉमीचा अभ्यास करायचा, जगाच्या इकॉनॉमीचा अभ्यास केल्यानंतर भारताच्या इकॉनॉमीचा अभ्यास करायचा, भारताच्या इकॉनॉमीचा अभ्यास आणि जगाच्या इकॉनॉमीचा अभ्यास केल्यानंतर येणाऱ्या दिवसांमध्ये कुठला सेक्टर परफॉर्मर असेल त्याचा अभ्यास पहिले आयडेंटिफाय करायचा. आता समजा येणारा सेक्टर आयटी सेक्टर परफॉर्मर आहे किंवा मेटल सेक्टर परफॉर्मर आहे किंवा बँकिंग सेक्टर परफॉर्मर आहे, तर एक सेक्टर पहिले ठरवायचं परफॉर्मर आणि त्यातल्या टॉपमोस्ट 3 कंपन्यांचा अभ्यास करायचा. तो केल्यानंतर सेबी रजिस्टर्ड फंडामेंटल अनालिस्टलाच कंपनीच्या अप्पर मॅनेजमेंट, मिडल मॅनेजमेंट आणि लोअर मॅनेजमेंटला भेटायचा अधिकार असतो. आपण असंख्य वेळा अनेक मीटिंगमध्ये अनेक डायरेक्टर भेटतात कंपन्यांचे, पण आपल्याला त्यांना प्रश्न विचारायचा अधिकार नसतो, किंबहुना त्यांना उत्तर देण्याची लायबिलिटी पण नसते. पण सेबी रजिस्टर्ड फंडामेंटल अनालिस्टला ही इज बाउंड टू गिव्ह द आन्सर टू ऑल दॅट क्वेश्चन्स ऑफ आस्क्ड बाय द फंड मॅनेजर किंवा फंडामेंटल अनालिस्ट. तर मग तो त्या कंपनीच्या डायरेक्टरला त्याचं मिशन आणि विजन विचारतो. त्याला जर समजा त्या कंपनीचं प्रोडक्शन पुढच्या येणाऱ्या 3 वर्षांमध्ये 10 पट करायचं असेल, सो इट्स अ व्हेरी गुड थिंग. पण हीच गोष्ट जर मिडल मॅनेजमेंट आणि लोअर मॅनेजमेंटला माहितीच नाही, तर तो स्टॉक घेण्यात अर्थ नाही, असं अनालिस्ट ठरवतो. या एंटायर प्रोसिजरला फंडामेंटल अनालिसिस म्हणतात. मग जेव्हा मागच्या 5 वर्षांचा अभ्यास करायचा असतो, तेव्हा 28 रेशोज, पी रेशो, बुक टू कॅपिटल रेशो, डिव्हिडंड यील्ड रेशो, कॅश फ्लो पर्सेंटेज अर्निंग, पीईजी, पीईएस, डिव्हिडंड पेआउट रेशोज, या सर्व रेशोचा अभ्यास केल्यानंतर तो फंडामेंटल अनालिसिस ठरवतो की हा स्टॉक घ्यायचा की नाही घ्यायचा. आता याच्यामध्ये कॉमन मॅनला एक हर्डल खूप मोठा महत्वाचा आहे की तो अभ्यास करू शकतो, पण तो त्या कंपनीच्या मॅनेजमेंटलाच भेटू शकत नाही. मग तो जर त्या कंपनीच्या मॅनेजमेंटला भेटू शकत नाही आणि त्याचं मिशन आणि विजन लक्षात घेऊ शकत नाही, तर ती कंपनी पूर्णपणे आयडेंटिफाय झाली किंवा ते अनालिसिस पूर्ण झालं असं म्हणता येत नाही. म्हणून फंडामेंटल अनालिसिस हे फंडामेंटल अनालिस्टच चांगलं करू शकतो, जो सेबी रजिस्टर्ड असतो तो. कॉमन मॅन फंडामेंटल अनालिसिस पूर्ण करू शकत नाही. आणि जनरली लोक चुकतात इथेच की ही कंपनी खूप चांगली आहे, ही चांगला डिव्हिडंड देते आणि मग मी हा शेअर घेतला आणि मग खाली का आला, तर याच्यावर आपण पुढे येणार आहोत. तर फंडामेंटल अनालिसिस हे तुम्हाला कळालं कसं असतं आणि फंडामेंटल अनालिसिस कॉमन इन्व्हेस्टर पूर्णपणे करू शकत नाही. मग हे पूर्णपणे करू शकत नाही, तर मग दुसरी मेथड काय, तर टेक्निकल अनालिसिस. मग आता टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय, तर टेक्निकल अनालिसिस म्हणजे आता मला तुम्ही सांगा की स्टॉक मार्केटवरती किंवा शेअर बाजारावरती कुठल्या कुठल्या गोष्टींचा परिणाम होतो. उदाहरणार्थ गव्हर्नमेंट पॉलिसीज, इलेक्शन्स, वॉर, आरबीआय पॉलिसीज, नॅचरल कॅलॅमिटीज, फंडामेंटल्स ऑफ द कंपनी, रुमर्स ऑफ द कंपनी, टिप्स ऑफ द कंपनी, या सर्व गोष्टींचा परिणाम शेअर बाजारावर होतो. मग आता स्टॉक मार्केट म्हणजे काय, मी आधीच डेफिनेशन सांगितली की स्टॉक मार्केट म्हणजे काय, मास ब्रेन. मास ब्रेन. आता ह्या गोष्टींचा परिणाम शेअर बाजारावर होतो. म्हणजे कोणावर होतो, तर माणसाच्या ब्रेनवरती. तर हे कुठल्या कुठल्या गोष्टी सांगितल्या मी, गव्हर्नमेंट पॉलिसीज, वर्ल्ड ग्लोबल क्यूज, वॉर, नॅचरल कॅलॅमिटीज, इन्फ्लेशन, क्रूड ऑइल प्राइसेस, इलेक्शन्स, फंडामेंटल, न्यूज, रुमर, टिप्स, या सर्व गोष्टींचा परिणाम शेअर बाजारावर होतो. म्हणजे कोणावर होतो, तर माणसाच्या ब्रेनवरती होतो. मग या सगळ्या क्षेत्रातून कुठलीही जर गुड न्यूज आली, कुठली गुड न्यूज जर आली, तर काय वाढतो, हा वाढतो. जसं पुण्याला की पुण्याला इंटरनॅशनल एअरपोर्ट येणार असं म्हटल्याबरोबर लगेच सगळ्यांनी आजूबाजूच्या जमिनी बघायला सुरुवात केली. ओके, तर एखादी गुड न्यूज जेव्हा येते तेव्हा हाव वाढते. हाव म्हणजे काय, ग्रीड वाढतो. आणि एखादी बॅड न्यूज जेव्हा येते, सर्जिकल स्ट्राईक झालं होतं अर्ली इन द मॉर्निंग 2:00 आणि न्यूज आली 11 वाजता आणि मार्केट धडामकन खाली आलं. म्हणजे काय झालं, एखादी बॅड न्यूज जेव्हा येते तेव्हा फिअर वाढतो, भीती वाढते, बरं का. तर एखादी या सगळ्या गोष्टीतून जेव्हा बॅड न्यूज येते तेव्हा फिअर वाढतो आणि या सगळ्या गोष्टीतून जेव्हा गुड न्यूज येते तेव्हा ग्रीड वाढतो. ते फॉर एक्झाम्पल आता मोदीजींनी असं डिक्लेअर केलं की इकॉनॉमी आमची खूप चांगली आहे, जीएसटीचं कलेक्शन खूप चांगलं आहे, शेतकरी अडचणीत आहे आणि या देशाचा फार्मरला जर 2% गव्हर्नमेंट खर्च करत असेल तर तो आम्ही 6% करू. तर पटपट सगळे लोक काय करतील माहितीये का, गुगलवर जातील आणि शो मी द बेस्ट ऍग्रिकल्चर कंपनीज म्हणून टाईप करतील आणि ते स्टॉक घेऊनही टाकतील. तर काय होतं, ग्रीड वाढतो. चांगली बातमी आली तर ग्रीड वाढतो आणि वाईट बातमी आली तर फिअर वाढतो. मग जेव्हा फिअर वाढतो तेव्हा सप्लाय वाढतो आणि जेव्हा ग्रीड वाढतो तेव्हा डिमांड वाढतो. डिमांड आणि सप्लायची मारामारी स्टॉक मार्केटमध्ये रोज चालू असते आणि ती मारामारी चालू असताना जी एक प्राइस ठरते, त्या प्राइसचा विथ द हेल्प ऑफ चार्ट स्टडी करणं म्हणजे टेक्निकल अनालिसिस. इट्स अ व्हेरी सिम्पल डेफिनेशन. मग आता हे टेक्निकल अनालिसिस म्हटल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं हे खूप कठीण असेल, तर हे बिलकुल कठीण नाही. मी तुम्हाला सिंपल उदाहरण सांगतो की आपण गाडी चालवतो, गाडी बंद पडली
रस्त्याने जाताना, तर आपण खाली उतरतो, बोनट ओपन करतो आणि बोनट काहीतरी करून बघतो, पण ती गाडी सुरू होत नाही. कारण आपण एज्युकेटेड असतो, पण ते गाडीचं इंजिन आपल्याला खूप क्लिष्ट वाटतं. आजही वाटतं. आजही आपण बोनट ओपन करून जर इंजिन समोर उभं राहिलं, तर मला नाही वाटत की सर्वांना ते कळेल. फ्युएल येतं कुठून आणि चक्का फिरतो कुठून आणि इंजिन फिरतं कुठे कोणाला कळत नाही. मग आपण त्या छोटूकडे जातो, जो 10 पास असतो फक्त आणि तो आपल्या गाडीला हात लावतो आणि गाडी स्टार्ट होते. तर हुशार कोण? आपण की छोटू? असं जर म्हटलं तर उत्तर छोटूच येईल. कारण काय? की त्याला त्याचं राईट नॉलेज आहे. तसं टेक्निकल अनालिसिसचं आपण कधी नॉलेज घेतलेलंच नाही. तो टेक्निकल अनालिसिस परत शब्द म्हटल्याबरोबर खूप कठीण वाटतो. आजचं सेशन झाल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल की टेक्निकल अनालिसिस बिलकुल कठीण नाही. सो प्रत्येकाला फंडामेंटल करायचं का टेक्निकल करायचं असा एक डिबेट येत असतो. सो फंडामेंटल अनालिसिस मध्ये मी तुम्हाला सांगितलं की ग्लोबल इकॉनॉमी, नॅशनल इकॉनॉमी सगळ्यांचा अप्रोच करावा लागतो. त्याच्यानंतर टाइम कन्झ्युमिंग आहे. त्याच्यानंतर खूप साऱ्या कंपन्यांचा अभ्यास करावा लागतो, जो की आपल्याला बिलकुल पॉसिबल नाही. पण टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय? इट इज अ स्टडी ऑफ प्राइस अँड व्हॉल्यूम. एकदम सिंपल. त्याच्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटरची आणि चार्ट बघायची सवय आणि शिक्षण त्याचं घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या घरी सुद्धा हे करू शकता आणि इट इज व्हेरी इझी. म्हणजे कॉम्प्युटरचा वापर करून एवढ्या सगळ्या 5,000 इंडस्ट्रीज बघायची गरज नाही. तर त्याच्यासाठी स्कॅनर्स अवेलेबल आहेत. ते बघितल्यानंतर फक्त लिमिटेड स्टॉक्स तुम्ही बघितले तर तुम्ही चांगल्या पद्धतीत ठरवू शकता. म्हणजे तुम्ही टेक्निकल अनालिसिस शिकल्यानंतर जर दिवसाला 20 मिनिटं जर दिले तर तुम्ही राईट स्टॉक चूज करू शकता. इतकं ते सोपं असतं. फक्त आपण त्याला शिकत नाही. किंबहुना आपला समाज शिकला म्हणूनच आपण मोठे झालो. आपल्याला पाणी आणि एज्युकेशन मिळालं म्हणून आपण मोठे झालो. सेम स्टॉक मार्केटमध्ये आहे. प्रत्येक माणूस वयाची 25 वर्ष शिक्षण घेतो का तर पैसे कमवायसाठी. पण कमवलेला पैसा इन्व्हेस्ट करण्यासाठी तो एज्युकेशनच घेत नाही आणि स्वतःच्या नशिबाला दोष देतो. तर त्याच्यामुळे टेक्निकल अनालिसिस मी अपील करतो की प्रत्येकाने शिकलं पाहिजे. तर आपण त्याच्यात 2-3 बेसिक स्टेप्स बघूया. बेसिकली काय होतं की 98% लोक स्टॉक मार्केटमध्ये पैसे गमवतात. कसे आणि ते काय करतात की वर्ल्ड मार्केटच्या न्यूज बघतात, त्याच्यानंतर टिप्स आणि रुमर्स बघतात आणि न्यूजपेपर आणि बिझनेस चॅनल्स वरती अवलंबून राहतात. आम्ही स्वतः सांगतो की आम्हाला सुद्धा चॅनल्स वरती बघायचं नाही. हे आम्ही स्वतः सांगतो. त्याचं कारण काय हे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. किंवा असं का होतं? तर आता सिंपल विषय आहे की से फॉर एक्झाम्पल एक ब्रोकरचं उदाहरण घेऊया आपण. प्रत्येक ब्रोकिंग फर्म मध्ये अनालिस्टची टीम असते. अनालिस्ट त्याचा स्टडी करत असतो आणि एक कंपनी तो चॉईस करतो की से फॉर एक्झाम्पल LIC हाऊसिंग फायनान्स की हा स्टॉक 80 रुपयाचा आहे आणि गव्हर्नमेंट आता स्ट्रॅटेजी चेंज करते आहे आणि नियम बदलते आहे आणि सगळ्या गव्हर्नमेंट एम्प्लॉईला LIC हाऊसिंग फायनान्स मध्ये 1% सूट मिळणार आहे. तर त्याचा ही येणारी न्यूज आहे ना, ही अनालिस्टला पहिले माहिती असते आणि तो त्यांच्या कनेक्ट मध्ये असतो. कोणाच्या? तर त्या कंपनीच्या डायरेक्टरच्या. मग तो त्याचा पूर्ण स्टडी समोर ठेवतो त्या ब्रोकरच्या आणि तो ब्रोकर बघतो की इट्स अ व्हेरी गुड थिंग आणि तो ब्रोकरने ते बघितल्यानंतर तो विचार करतो की स्टडीमध्ये दम आहे. मग स्टडीमध्ये जर दम आहे, हा स्टडीचा रिपोर्ट बरोबर आहे असं जर त्यांनी सांगितलं तर किंबहुना हा स्टॉक 80 रुपयाहून 120 रुपये येणाऱ्या 2 महिन्यात जाणार आहे. हा त्या स्टडीमध्ये त्या अनालिस्टनी लिहिलेलं असतं. मग आता असं म्हटल्याबरोबर सर्वात पहिले ब्रोकर म्हणजे ब्रोकिंग फर्म कुठल्या पण त्याचा मेन ब्रोकर हा स्वतः तो स्टॉक खरेदी करेल का? तर नाही. ब्रोकरचा धर्म आहे दलाली कमवणे. तर तो काय करतो? मग तो तुम्हाला सांगेल का? तर नाही. तर तो HNI क्लायंटला सांगतो. HNI क्लायंट म्हणजे हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर म्हणजे ज्यांच्याकडे एक स्टॉक 1-1 कोटी 2-2 कोटी रुपये खरेदी करायची क्षमता असते. मग तो त्यांना पहिले सांगतो. मग आता आपण समजा एखादा प्लॉट घेतला 800 रुपये भावाचा आणि आपली बैठक झाली आणि आपण बाहेर जातो तेव्हा आपण 800 रुपये भाव सांगतो का? तर नाही. आपण लगेच 1000 सांगतो. तर तसा एखादा HNI इन्व्हेस्टर जेव्हा तो स्टॉक घेतो तेव्हा तो बाहेर चिकटपट्टी लावून फिरतो का? तर नाही. तो त्याच्या फ्रेंड सर्कलला सांगतो की यांनी मला LIC हाऊसिंग घ्यायला सांगितलेलं आहे. मग तो यांनी 1 कोटीचा घेतला असेल तर तो 2 कोटी सांगतो. मग त्याचा मित्र सुद्धा तो स्टॉक बाय करतो. असं मुंबईमध्ये इन्व्हेस्टर लोकांचं खूप मोठं क्लब हाऊसला सर्कलच असतं. मग या केसमध्ये काय होतं की न्यूज स्टार्ट पेनिट्रेटिंग इन द स्टॉक मार्केट म्हणजे जसा पाण्याच्या तलावामध्ये आपण दगड मारतो त्याची वलय खूप मोठी मोठी होतात. तसं सेम स्टॉक मार्केटमध्ये होतं की न्यूज स्टार्ट पेनिट्रेटिंग इन द स्टॉक मार्केट. मग जशी जशी न्यूज पेनिट्रेट होते तसा तसा डिमांड वाढतो आणि जसा जसा डिमांड वाढतो तसा तसा त्याचा भाव वाढतो. मग तो 80चा 90 होतो, 90चा 95 होतो, 95चा 100 होतो, 100चा 110 होतो, 110चा 120 होतो. मग 120 जेव्हा होतो तेव्हा त्या ब्रोकरची जबाबदारी असते की तो स्टॉक त्यांना विकून देणे. मग 120ला जर ऑल ऑफ सडन तो स्टॉक विकला गेला तर तो खाली येईल खूप जोरदार. म्हणून मग तिथे टीप जनरेट होते की बाय LIC हाऊसिंग फायनान्स ऍट द रेट ऑफ 120 अँड टार्गेट विल बी 130 आणि ती कॉमन मॅनला पसरवली जाते. कॉमन मॅन 120ला एंट्री करतो आणि तो तिथे फसतो. हा स्टॉक मार्केट मधला 98% लोकांसोबत होणारा रेग्युलर फिनॉमिनॉन आहे. दुसरं उदाहरण मी सांगतो की रिलायन्स आता समजा आपले जेवढे सगळे लोक आहेत त्यांनी थोड्या वेळासाठी असं विचार करून घ्या की तुम्ही अंबानी आहात, तुमची कंपनी लिस्टेड आहे
आणि आत्ता तुम्हाला कळालं की तुमच्या कंपनीला गॅसचा साठा मिळाला. तुम्ही अंबानी आहात, तुम्हाला कंपनीला गॅसचा साठा मिळाला. आत्ता तुम्हाला तुमच्या डिगिंग टीमने सांगितलं की तुम्हाला खूप मोठा तेलाचा साठा मिळालाय. तर तुम्ही काय कराल? ए ऑप्शन आहे टीव्हीला न्यूज द्याल, बी ऑप्शन आहे न्यूज पेपरला द्याल, सी ऑप्शन आहे त्या कंपनीचे स्वतः शेअर खरेदी करा. आता जनरली काय होतं, त्या कंपनीच्या मालकालाच माहितीये की त्याला खूप मोठा साठा मिळालेला आहे. तर तो त्याचा स्टेक वाढवतो. मग त्याला जर त्याचा स्टेक वाढवायचा असेल, तर त्यांच्याकडे जरी ब्रोकिंग फर्म असली, तरी जसं अगेन आय कम टू द कृषी उत्पन्न बाजार समिती, की एकाच अडत्याला सर्व सर्व गावाच्या मिरच्या खरेदी करायचा अधिकार नसतो. सेम इज हिअर इन द स्टॉक मार्केट. एकाच ब्रोकरला सगळे शेअर्स खरेदी करायचा अधिकार नसतो. मग यांना जर 1 कोटी स्टॉक घ्यायचा असेल, तर त्यांना 10 ब्रोकरला सांगावं लागतं, की माझ्यासाठी 10-10 लाख शेअर घे. मग जेव्हा ते स्वतः फोन करतात, की माझ्यासाठी 10 लाख शेअर घे, तेव्हा एखादा ब्रोकर त्यांना असं विचारेल का, की कुछ न्यूज आहे का? जसं कॉमन इन्व्हेस्टर एखादा सब ब्रोकरला विचारतो, की एखादा स्टॉक घेतल्यानंतर, की कुछ न्यूज आहे का? तर असं नसतं. त्यांनी सांगितलं म्हणजे काहीतरी शिजलेलं आहे. तो त्यांचे स्टॉक घेतो अँड अगेन द सेम प्रोसेस, की न्यूज स्टार्ट पेनिट्रेटिंग इन द स्टॉक मार्केट. पण गॅस लागलेला आहे हे कोणालाही माहित नाही. अगेन द न्यूज स्टार्ट पेनिट्रेटिंग इन द स्टॉक मार्केट, कुछ तो भी होने वाला है, कुछ तो भी रिलायन्स के साथ में अच्छा होने वाला है, उसको उठाओ. मग तो स्टॉक 200चा 300 होतो. कॉमन मॅनचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि टीव्ही चॅनलवरती जेवढे अँकर्स असतात ते खूप छान मेकअप करून येतात. तर त्याचा अर्थ असा नाहीये की त्यांच्याकडे लक्ष आकर्षित व्हावं. त्यांची ड्युटी असते की त्या स्टॉककडे लक्ष आकर्षित करावं. तर तो 200चा स्टॉक जेव्हा 300 जातो ना, तेव्हा अँकर तो 300 पण दाखवतो आणि एका आठवड्यापूर्वी 200 रेट होता असं पण दाखवतो. त्याच्यामुळे कॉमन मॅन असा विचार करतो, "अरे हा 200 होता आणि मला माहित नाही 300 झाला." तर तो त्याच्याकडे कंटिन्युअसली अटेन्शन ठेवतो. मग तो 600 होतो. का होतो? का वाढतोय हा? न्यूज स्टार्ट पेनिट्रेटिंग इन द स्टॉक मार्केट. त्याच्यामुळे डिमांड वाढतोय आणि डिमांडमुळे स्टॉक वाढतोय. तर हा स्टॉक 200चा 600 झाला. मग अंबानींना खूप आनंद झाला का? ते झोपून राहतील का की त्यांचा स्टॉकचा रेट वाढला? नाही. सो व्हॉट ही इज डुइंग, ही इज इरेक्टिंग द प्लांट, रिक्रुटिंग द एचआर, रिक्रुटिंग द एम्प्लॉईज, टेकिंग द मनी फ्रॉम द बँक. कारण त्यांना ऍक्च्युअल गॅस काढायचा असतो. त्याचा मोटो असतो की मी गॅस कधी काढणार आणि मी तो कधी विकणार. आणि तो स्टॉक वाढत चाललेला असतो. आणि ज्या दिवशी 1 ते 1.5 वर्षानंतर ऍक्च्युअल गॅस ज्या दिवशी निघतो, त्या दिवशी त्या स्टॉकची प्राइस समजा 1.25 वर्षामध्ये 200 ची 800 झालेली असते. ओके. आणि तेव्हा एक न्यूज येते. किंबहुना तेव्हा ते प्रेस कॉन्फरन्स घेतात. त्यांनी एक छोटंसं प्रेस रिलीज दिलं तरी चालेल, किंवा मला गॅस लागलेला आहे आणि आता मी तो काढणार आहे. पण ते तसं नाही करत. ते खूप मोठी प्रेस कॉन्फरन्स घेतात इन हॉटेल ट्रायडेंट फॉलोड बाय द कॉकटेल ऑल्सो. आणि ती प्रत्येक न्यूजपेपरला छापून येते की रिलायन्सला गॅस लागलेला आहे आणि आता रिलायन्सची इकॉनॉमी बिलियन होणार आहे, ट्रिलियन होणार आहे. आणि 6 कॉलमची न्यूज येते. आणि हा जो इन्व्हेस्टर 200 रुपयापासून तर त्याला 800 रुपयापर्यंतचा प्रवास बघत असतो आणि तो स्टॉक घेऊ शकत नाही, तो ती न्यूज आल्याबरोबर तो स्टॉक खरेदी करतो. तर ती न्यूज प्रिंट होत नसते. एव्हरी न्यूज इन द स्टॉक मार्केट, मी हे वाक्य खूप शांततेत म्हणतोय, खूप बारकाईने ऐका. एव्हरी न्यूज इन द स्टॉक मार्केट नेव्हर बी प्रिंटेड. इट इज 100% प्लांटेड. प्लांटेड. ती ज्या दिवशी न्यूज येते ती प्लान केलेली असते, बिकॉज दे वॉन्ट्स द बायर. कारण त्यांना जर बायर नाही मिळाले तर ते 800 रुपयाला तो स्टॉक विकू शकत नाही. एवढी मोठी क्वांटिटी जर त्यांनी 800 रुपयाला विकली तर तो स्टॉक धडामकन 600 रुपये होऊन जाईल. म्हणून दे वॉन्ट द बायर. म्हणून तिथे बायर त्यांना पाहिजे असतात. म्हणून ती न्यूज पेनिट्रेट होते, न्यूज प्लान केली जाते आणि कॉमन इन्व्हेस्टर 800 रुपयाला एंट्री करतो आणि त्या दिवशीपासून तो स्टॉक खाली यायला सुरुवात होते. मग कॉमन इन्व्हेस्टर परत हे म्हणतो की मी स्टॉक घेतल्यावरच खाली येतो आणि मी इतके दिवस त्याला मॉनिटर करत होतो तर तो स्टॉक वरती चालला होता. तर असं का होतं हे त्याला कळत नाही. तर हे आता आपण पुढे बघणार आहोत. सो कॉमन इन्व्हेस्टरच्या ह्या चुका असतात. मग आता तुम्हाला जर या 98% मध्ये जर राहायचं नसेल आणि 2% ऑफ द पीपल्स आर ओनली अर्निंग द मनी फ्रॉम द स्टॉक मार्केट. अच्छा, आता याच्यातली मजा अशी बघा की शेअर बाजारामध्ये पैसे मिळतात तर ते गव्हर्नमेंट देतं का? नाही. मग ती रिलायन्स देते का? नाही. तर 98 तुम्हाला फनेल माहितीये? फनेल आपल्या शुद्ध आपल्या भाषेत जर म्हणायचं जर झालं तर झब. मी हे शब्द एकदम पाठ करून ठेवलेले आहेत. त्याला झब म्हणायचो आपण. तर ती फनेल. तर 98% लोकांचा जो लॉस होतो तो 2% लोकांना मिळतो. मग त्या 2% लोकांमध्ये जर यायचं असेल तर मग आपण काय केलं पाहिजे? तर आपल्यासाठी एकदम सिंपल स्ट्रॅटेजी आहे की यू शुड हॅव द राईट नॉलेज, राईट इन्फ्रास्ट्रक्चर, राईट मनी मॅनेजमेंट आणि राईट डिसिप्लिन. मग राईट नॉलेज म्हणजे काय? सो या एंटायर इंडस्ट्री मधून
नेमका स्टॉक कुठला घ्यायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे. दुसरा विषय महत्वाचा, की मग घ्यायचा तर तो कुठल्या किमतीला घ्यायचा हे कळायला पाहिजे. आता तुम्ही स्टॉक घेतला, ₹80 आपण स्टॉक घेतो, 80चा 85 होतो खूप बरं वाटतं. मग 90 होतो आणखी बरं वाटतं. मग 95 होतो आणखी बरं वाटतं. मग तो 100 होतो खूप बरं वाटतं. मग तो 110 होतो, तेव्हा आतून आवाज यायला लागतो, की बाबा मी खूप चांगला स्टॉक निवडलेला आहे आणि आता मलाही स्टॉक मार्केट मधलं गणित समजायला लागलेलं आहे. आणि मग तो 110चा 120 होतो. जेव्हा 120 होतो तेव्हा आतून एक आवाज येतो, की 100% हा स्टॉक 150 जाणार आणि मग आपण त्याला विकत नाही आणि डेस्परेटली ऑल ऑफ सडन तो स्टॉक 120 हून ₹90 जातो आणि तो आपण डेस्परेटली त्याला तिथं तो विकावा लागतो. म्हणजे काय झालं, ₹80चा स्टॉक 120 गेला आणि ₹90 विकला. म्हणजे त्या इन्व्हेस्टरचं काय झालं, अभिमन्यू झाला. म्हणजे काय, ही नो द एंड बट ही डोंट नो द एक्झिट. तर स्टॉक मार्केटमध्ये प्रत्येकाचा अभिमन्यू खूप वेळा होतो. तर तो अभिमन्यू व्हायचा नसेल तर ही शुड नो द टार्गेट, की तो स्टॉक कुठे विकला पाहिजे. आणि चौथा महत्वाचा पार्ट असा, की स्टॉक मार्केटमध्ये आम्ही जरी सांगितलं तर आम्ही ब्रह्मदेवाच्या खटल्यातले नाही, की आम्ही सांगितलेला प्रत्येक स्टॉक वरती जाणारच आहे. तर तो डिमांड आणि सप्लायवर अवलंबून असतो. त्याच्यामुळे यू शुड नो द स्टॉप लॉस. नाही तर लोकांचा ₹2000 सुजला आणि ₹8 आलेला आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येक स्टॉकला एक स्टॉप लॉसची एक स्ट्रॅटेजी असते, त्याचा एक अभ्यास असतो. आणि पाचवा महत्वाचा फॅक्टर असा आहे, की ₹100चा स्टॉक जर 120 जाणार असेल तर तो घेतलाच पाहिजे. पण तो जर 120 5 वर्षात जाणार असेल तर तो नाही घेतला पाहिजे. सो यू शुड नो द टाइम फ्रेम. म्हणजे कुठला स्टॉक निवडावा हे तुम्हाला माहिती पाहिजे, कुठल्या किमतीला निवडावा हे तुम्हाला माहिती पाहिजे, तो कुठे जाणार आहे हे माहिती पाहिजे, त्याचा स्टॉप लॉस किती, तो वरती नाही गेला तर आपण किती लॉस घेऊन बाहेर निघालं पाहिजे हे पण आपल्याला माहिती पाहिजे. हे बघा, स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवण्यापेक्षा गमवायचे किती हे पहिले कॅल्क्युलेट केलं पाहिजे, तरच आपण स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवू शकतो. उलटा फॉर्म्युला आहे इथे. आणि मग तो किती दिवसांमध्ये किती वाढणार आहे याचा टेक्निकली अभ्यास असला पाहिजे, तरच आपण स्टॉक मार्केटमध्ये याला राईट नॉलेज आपण म्हणू शकतो. मग राईट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, तसं स्टॉक मार्केट हा बिझनेस आहे. तर या बिझनेससाठी सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरची गरज असते. तर ते तुमच्याकडे प्रॉपर असलं पाहिजे आणि ते असलं तरच या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतील. तर मग आता राईट वी स्टॉक म्हणजे राईट स्टॉक राईट नॉलेज म्हणजे काय, तर ते तुम्हाला टेक्निकल अनालिसिस देईल. तर टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय, सो प्राइस टेक्निकल अनालिसिस इज स्टडी ऑफ प्राइस विथ द हेल्प ऑफ चार्ट. तर मग आता ही जी प्राइस असते, तर मी आता टेक्निकल अनालिसिसचे 2-3 पॅरामीटर तुम्हाला सांगतो. त्याच्यासाठी मला एक हार्डली 20 मिनिटं लागतील. तर ही जी प्राइस असते याला 4 पॅरामीटर्स असतात, ओपन, हाय, लो, क्लोज. ओपन म्हणजे काय, सर्वात पहिला सौदा ज्या सकाळी 9:15 जो पहिला ट्रेड झाला त्याला ओपन म्हणतात. मग डिमांड वाढल्यामुळे तो वरती जातो आणि जो सर्वात महाग सौदा झाला त्याला हाय म्हणायचं आणि सर्वात स्वस्त झाला त्याला लो म्हणायचं आणि 3:30 वाजता जेव्हा मार्केट क्लोज असतं त्याला म्हणायचं क्लोज. तर प्रत्येक प्राइसला 4 प्राइस फील्ड असतात, ओपन, लो, हाय आणि क्लोज. मग हे प्राइस फील्डनी तयार होतो चार्ट. तो पहिला चार्ट आहे लाईन चार्ट. प्रत्येक दिवसाच्या क्लोजचा कनेक्ट केला तर एक लाईन चार्ट होतो आणि त्या लाईन चार्ट मध्ये तुम्हाला दिसतं की भाव वरती चाललाय का खालती चाललाय एवढं कळतं. पण त्यामध्ये ओपन कळत नाही, हाय कळत नाही आणि लो कळत नाही, क्लोज असतो फक्त. दुसरा चार्ट आहे बार चार्ट. बार चार्ट मध्ये बघा, पहिला इकडचा बार चार्ट मी कर्सर दाखवतोय. तर हा हाय आहे, हा लो आहे आणि लेफ्ट साइडला ओपन म्हणतात आणि राईट साइडला क्लोज म्हणतात. तर आता हा जो ओपन आहे हा खाली ओपन झाला आणि वरती क्लोज झाला. आता इकडचा बघा की हा वरचा हाय आहे, इकडचा लो आहे, हा डावीकडचा ओपन असतो, उजवीकडचा क्लोज असतो. तर हा वरती ओपन झाला आणि खाली क्लोज झाला. आता इकडे बघा, हा खाली ओपन झाला वरती क्लोज झाला. म्हणजे खाली ओपन झाला आणि वरती क्लोज झाला म्हणजे त्या स्टॉक मध्ये त्या दिवशी प्रचंड मोठा डिमांड राहिला. या दिवशी काय झालं, वरती ओपन झाला आणि खाली क्लोज झाला म्हणजे त्या दिवशी त्यामध्ये सप्लाय जास्त होता, म्हणजे सेलिंग खूप जास्त लोकांनी केलं म्हणून तो खाली आला. ओके, तर इथे प्राइस राईज दाखवतं आणि इथे प्राइस फॉल दाखवतं. हा एक बार चार्ट आहे. मग बार चार्ट मध्ये काय होतं की चारही प्राइस दिसतात आणि याचा चार्ट प्लॉट होतो. तर हा अशा पद्धतीने प्लॉट होतो, यामध्ये चारही प्राइस आपल्याला दिसतात. आता पुढचा चार्ट आहे कॅन्डलस्टिक चार्ट. तर आता ही जो इथे जो बार होता मी तो कॅन्डलनी रिप्लेस केला. हा हायच आहे, हा लो आहे. इथे ओपन होतं इकडच्या बाजूनी आणि इथे क्लोज होतं. तर मी याला एक हॉलो कॅन्डलनी शिफ्ट केलं. इकडे हाय होता, इकडे लो होता, इकडे प्राइस फॉल आहे, याला मी ब्लॅक कॅन्डलनी शिफ्ट केलं. मग ब्लॅक कॅन्डल असेल तर काय समजायचं, प्राइस फॉल झाली आणि हॉलो कॅन्डल असेल तर काय समजायचं, प्राइस वरती गेली. मग या कॅन्डलला आता तुमच्यासाठी एक छान क्वेश्चन आहे पुढे. या कॅन्डलला बुलिश कॅन्डल म्हणतात, म्हणजे भाव वरती गेला, आणि या कॅन्डलला बेरिश कॅन्डल म्हणतात, म्हणजे भाव खालती आला. मग आता ही टर्मिनॉलॉजी
बुलिश आणि बेरिश म्हणजे बुल आणि बेअर ही प्राण्यांची नाव आहेत. पण जगाच्या पाठीवरती हत्ती आहे, वाघ आहे, सिंह आहे, जिराफ आहे किंवा जोरात धावणारा घोडा आहे. तर ही नावं सोडून भाव वरती गेला त्या कॅन्डलला बुलिश कॅन्डल का म्हणतात आणि भाव खालती आला तर त्या कॅन्डलला बेरिश कॅन्डल का म्हणतात? बुल का, बेअर का, वाय नॉट टायगर, वाय नॉट हॉर्स, वाय नॉट एलिफंट, वाय नॉट जिराफ, वाय नॉट काऊ, बुल का पहिला क्वेश्चन आणि बेअर का एकदम सोपा क्वेश्चन आहे कारण ती टर्मिनॉलॉजी शिकायची असेल तर तुम्हाला हे आलं पाहिजे. बुल इज अ साइन ऑफ स्ट्रेंथ, बुल जम्प्स अँड रन असे उत्तर मला आवडतात. बैल उधळतो हे तर मला एकदम छान आवडलं. तर एक उत्तर असं दिलेलं आहे की ड्युरिंग फायटिंग बुल लिफ्ट एनिमी. बघा बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे असं आपण याच्यावर निबंध लिहिलेला होता. ओके, बुल इज चार्ज असं आपण लिहिलेलं होतं. ओके, तर बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे याच्यावर आपण निबंध लिहायचो. पण बैलाच्या फायटिंग कॅरेक्टरिस्टिक जे आहेत मी तुम्हाला काय सांगितलं होतं स्टॉक मार्केटमध्ये बुल आणि बेअर एकमेकाच्या गळ्यात हात घालून जात नाही तर ते एकमेकाची फाईट करतात. तर बैल जेव्हा फाईट करतो तेव्हा तो खाली शिंग टाकतो आणि वरती उचलून फेकतो. बेअर जेव्हा फाईट करतो तेव्हा दोन पायावरती उभा राहतो आणि समोरच्याला खाली दाबतो. सो व्हाय इट्स अ बुल कॅन्डल, इट पुशेस द प्राइस अप. व्हाय इट्स अ बेअर कॅन्डल, इट पुशेस द प्राइस डाऊन. हे दोनच अॅनिमल असे आहेत की ज्यांचं फायटिंग कॅरेक्टरिस्टिक्स वरून या अनालिसिस मध्ये त्याला बुलिश कॅन्डल आणि बेरिश कॅन्डल असं म्हटलं जातं. उगाच नाही म्हटलं जात. ओके, आणि त्या कॅरेक्टरिस्टिक्सवरच पुढचे निकाल अवलंबून असतात. सो दिस इज बुल कॅन्डल आणि बेअर कॅन्डल. आता मला तुम्ही सांगा पुढे 4 कॅन्डल आहेत. आता बघा किती सोपं डायग्नोसिस करता येतं की आता ही कॅन्डल जी आहे हिच्यावर कर्सर ठेवलेला आहे. तर ही बुलिश कॅन्डल आहे की बेरिश कॅन्डल आहे? ही बुलिश कॅन्डल आहे की बेरिश कॅन्डल आहे? बेरिश. आता जॅपनीज कॅन्डलस्टिक चार्ट हा समजून घ्यायला इतका सोपा असतो की त्यामध्ये तुम्हाला 2 मिनिटात दिसतं की भाव खालून वरती गेलेला की वरतून खाली आलेला. पण बार चार्ट मध्ये ते तुम्हाला समजायला कठीण जातं आणि मोस्ट ऑफ द टेलिव्हिजन वरती अनालिस्ट लोक आधी बार चार्टच दाखवायचे. का दाखवायचे? कारण तुम्हाला ते कळलंच नाही पाहिजे की बाबा ते काय सांगतायत म्हणून. इट्स अ ग्रेट कॉन्ट्रोवर्सी. पण जॅपनीज कॅन्डलस्टिक चार्ट हा खूप सोपा आहे. जॅपनीज कॅन्डलस्टिक चार्ट जपानमध्ये 1600 वर्षापूर्वी त्यांनी हा चार्ट प्लॉट केलेला आहे आणि त्याच्यावरती त्यांनी राईस कॉन्ट्रॅक्ट वरून त्यांचा अनालिसिस करायला सुरुवात केलेली होती. आता मग या चार्ट मध्ये काय होतं की आता मी तुम्हाला एक ट्रेंड शिकवणार आहे. तर इथे बघा की वरती हळूहळू किंमत जाते, एक रॅली येते, एक टॉप तयार होतो, मग एक बॉटम तयार होतो, मग परत वरती जातं, एक टॉप तयार होतो, मग परत एक बॉटम तयार होतो, एक टॉप तयार होतो, बॉटम तयार होतो आणि एक टॉप तयार होतो. आता इथे बघा हा टॉप म्हणजे टॉप नंबर 2 हा टॉपच्या 1च्या वरती आहे, 3 2च्या वरती आहे आणि 4 3च्या वरती आहे. म्हणजे हायर टॉप आणि आता इथे बघा हा बॉटम या बॉटमच्या वरती आहे, हा बॉटम या बॉटमच्या वरती आहे. हायर टॉप आणि हायर बॉटम इट शोज द प्राइस इज गोइंग अप. त्याला अप ट्रेंड म्हणतात बरं का. आता पुढचा ट्रेंड मी तुम्हाला हा ऍक्च्युअल चार्ट वरती कसा दिसतोय मी तुम्हाला दाखवतो. आता इथे मजा अशी होते की हा पहिला टॉप आहे, दुसरा टॉप आहे, तिसरा टॉप आहे, चौथा टॉप आहे, पाचवा टॉप आहे, 6वा टॉप आहे. इथे बघा हा बॉटम आहे, बॉटम आहे, बॉटम आहे, बॉटम आहे, बॉटम आहे, बॉटम आहे. आता तुम्हाला काळी कॅन्डल म्हणजे त्या दिवशी भाव खाली आला आणि हॉलो कॅन्डल म्हणजे त्या दिवशी भाव वरती गेला हे कळतं. आता नेमकं इथे काय होतं, कॉमन इन्व्हेस्टर सोबत काय होतं, लोकांचे पैसे का जातात? तर मी त्याचं एक बोलकं उदाहरण तुम्हाला देणार आहे. आता बघा हा पहिला टॉप आहे. आता टीव्ही मध्ये अँकर्स काय करतात हे मी तुम्हाला समजून सांगतो. हा पहिला टॉप आहे, हा दुसरा टॉप आहे आणि हा तिसरा टॉप आहे. आता या 2 टॉप नंतर इथे आलो आपण, इथे अँकर काय सांगतो की आयएफसीआय मेक्स द अनदर टॉप. असं म्हटल्यानंतर आपले कान बारीक ऐकतात आणि आपलं लक्ष जातं की अरे हा टॉपवर टॉप तयार करतोय म्हणजे काहीतरी मोठं होत आहे आणि आपण आपलं सगळं लक्ष आयएफसीआय कडे केंद्रित करतो आणि इथे मग आपण आयएफसीआय ला बाय करतो. इथे बाय केलं तर आता इथे हा जो रेट आहे से फॉर एक्झाम्पल 40 रुपये काहीतरी रेट आहे. मग इथे तो इन्व्हेस्टर काय करतो की 1000 क्वांटिटी शेअर घेतो. बघा आता इथे की इथे ब्लॅक कॅन्डल आहे म्हणजे काय बेरिश कॅन्डल आहे म्हणजे ज्या दिवशी घेतलं त्या दिवशी भाव खाली आला. दुसऱ्या दिवशी काय होतं की तो ओपन होतो. ओपन झाल्यानंतर वरती ओपन झाला बघा. ही जी कॅन्डल आहे ना हिचा ओपन वरती आहे. त्याही दिवशी तो खाली येतो. तिसऱ्या दिवशी परत वरती ओपन होतो म्हणजे सकाळी काय होतं की त्याला वरती ओपन झालेला दिसतो आणि दुपारी काय होतं तर तो खाली चालला येतो. चौथ्या दिवशी काहीच होत नाही, तो एकदम पॅनिक राहतो आणि 5व्या दिवशी काय होतं की धडाम
कारण तो खाली ओपन होतो. जसा तो खाली ओपन होतो, तो इन्व्हेस्टर त्याला विकून टाकतो आणि तो त्याच दिवशी इथे वरती वाढतो. तर ह्या कॉमन इन्व्हेस्टरच्या ह्या मिस्टेक्स मीडिया, प्रेझेन्स, ब्रोकर्स यांच्याकडे बघितल्यामुळे होतात. तर हा झाला एक अप ट्रेंड. मला तुम्हाला अप ट्रेंड समजून सांगायचं होतं आणि नेमकं सायकोलॉजिकल एक्झाम्पल इन्व्हेस्टर सोबत काय होतं ते सांगायचं होतं. आता इथे डाऊन ट्रेंड मी समजून सांगतो. आता डाऊन ट्रेंड म्हणजे काय? या टॉप आहे, हा खाली आला, पहिला बॉटम झाला, दुसरा टॉप खाली आला, दुसरा बॉटम झाला, परत वरती जातो, एक टॉप तयार करतो, परत खाली येतो, एक बॉटम तयार होतो, चौथा टॉप. तो या टॉपच्या खाली दुसरा टॉप नंतर तिसरा टॉप नंतर चौथा टॉप. या बॉटम नंतर हा बॉटम, या बॉटम नंतर हा बॉटम, म्हणजे लोअर टॉप लोअर बॉटम याला डाऊन ट्रेंड म्हणतात. मग आता हा ऍक्च्युअल चार्ट वरती कसा दिसतो आपण बघूया. मी परत आधी जो IFCA चा चार्ट घेतला होता तो डेली कॅन्डल होती, म्हणजे एका दिवसाची एक कॅन्डल होती. आता ही एका आठवड्याची आहे. आता इथे बघा मजा काय होते. आता हा टॉप आहे, याचा रेट आहे इथे 125. ओके. मग हा दुसरा टॉप, तिसरा टॉप, चौथा टॉप, पाचवा टॉप, म्हणजे बघा लोअर टॉप, खाली टॉप निघत चालले. मग हा पहिला बॉटम, दुसरा बॉटम, तिसरा बॉटम, चौथा बॉटम, पाचवा बॉटम, म्हणजे लोअर टॉप लोअर बॉटम याला म्हणतात डाऊन ट्रेंड. आता मजा काय होते की इथे हा टॉप आहे आणि हा इथे चौथा टॉप आहे. इथे अगेन अँकर कम्स इन द पिक्चर. अँकर सांगतो की IFCA मेक, बघा शब्दांचा छल असतो. या टॉप पेक्षा हा टॉप खाली आहे, पण अँकर काय छल करतो की IFCA मेक्स द अनदर टॉप. लोअर टॉप शब्द वापरत नाही, अनदर टॉप असा शब्द वापरतो. आणि इन्व्हेस्टर काय विचार करतो की 125 रुपयाचा, आणि इथून आहे ना, इथून हा मागचा चार्ट त्यांना टीव्ही वरती दाखवला जातो. या T4 पासून तर T1 पर्यंत. आता T1 चा रेट किती आहे? 125 आणि रेट काय चालू आहे आता? 65 रुपये. आता 125 रुपयाचा स्टॉक जर कोणाला 65 रुपयात मिळत असेल तर तो इन्व्हेस्टर घेणार की नाही घेणार? हो किंवा नाही? येस ऑर नो? घेणार. कारण काय? रस्ते का माल सस्ते में किंवा सस्ते का माल रस्ते में असं काहीतरी म्हण आहे, बरोबर? तर तो 125 चा स्टॉक 65 रुपयाला घेऊन टाकतो. का? तर अँकर त्याला दाखवते की अनदर टॉप असा शब्द वापरला जातो. ओके. मग आता इथे बघा काय होतं की इथे घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुलिश कॅन्डल आहे, तो वरती जातो, त्याला खूप बरं वाटतं की अरे मी स्टॉक घेतला, वाढायला लागला. आणि तो तिथून बघा तो धड खाली, म्हणजे तो 65 रुपयाहून डायरेक्ट 25 रुपये येतो. किती आठवडे? 1, 2, 3, 4, 5. 5 आठवड्यामध्ये 65 रुपयाचा स्टॉक 25. तो त्याला विकत नाही. तो काय म्हणतो, मी 125 चा स्टॉक 65 ला घेतलाय, तर हा स्टॉक जाईल कुठे? 125 तर तो जाईलच. हा त्याचा थंब रूल आहे की 125 रुपयाचा स्टॉक मी 65 ला घेतलेला आहे, याचा अर्थ 125 तर त्याला जायचंच आहे. आणि मग तो इथे वेट बघतो. मग हा 25 रुपयापासून तो स्टॉक वाढायला लागतो, 35 होतो, 40 होतो, 55 पर्यंत पोहोचतो. घेतलेला असतो 65 नी. जेव्हा स्टॉक 25 रुपयाहून 55 पोहोचतो तेव्हा तो म्हणतो, अरे मी याला 65 ला घेतलाय, म्हणजे हा तर 65 जाणारच आहे, पण हा 125 चा मी 65 ला घेतलेला आहे, याचा अर्थ हा नाही, याचा म्हणजे आपल्या प्युअर भाषेत असं सांगायचं की हा नाही, याचा बाप पण 125 ला जाईल, बरं का? असं तो मनामध्ये ठरवतो आणि तिथून हा स्टॉक डेस्परेटली खाली फॉल होतो आणि 15 रुपये होतो. असं का होतं? तर तो ऑलरेडी डाऊन ट्रेंड मध्ये आहे. म्हणजे ही हॅज टू क्रिएट द लोअर टॉप लोअर बॉटम, लोअर टॉप लोअर बॉटम. आणि जेव्हा तो 15 होतो तेव्हा तो इन्व्हेस्टर म्हणतो की आय एम द लॉंग टर्म इन्व्हेस्टर. तो त्याला विकतच नाही ना. आणि मग मनातून असा आवाज येतो की आय एम द लॉंग टर्म इन्व्हेस्टर. मी हे माझ्या मुलांसाठी ठेवून राखणार. तो हे नाही म्हणत की मी चुकलो. ओके. सो ही बिकम्स अ लॉंग टर्म इन्व्हेस्टर. आणि हा फिनॉमिना डाऊन ट्रेंड मध्ये पुष्कळशा लोकांसोबत होतो. फार्मास्युटिकलचे पण स्टॉक खूप लोकांनी घेऊन ठेवलेले होते, जेव्हा डाऊन ट्रेंड चालू होता तेव्हा घेतले होते. ओके. मग आता मी तुम्हाला डाऊन ट्रेंड शिकवला की लोअर टॉप अँड लोअर बॉटम हा डाऊन ट्रेंड झाला. आणि अप ट्रेंड मध्ये काय असतो? हायर टॉप अँड हायर बॉटम. याच्यावरती क्वेश्चन येणार आहे पुढे तुमचा, म्हणून मी सांगितलं. आणि आता इथे बघा, इथे ही खालची लाईन आहे आणि ही वरची लाईन आहे. ह्यामध्येच तो खालीवर होतो आहे. तर याला पहिला जो ट्रेंड सांगितला मी त्याला अप ट्रेंड म्हणतात. दुसरा जो ट्रेंड शिकवला तो डाऊन ट्रेंड आहे. आणि हा जो तिसरा जो आहे याला कन्सोलिडेट म्हणतात. कन्सोलिडेट, तो खाली वरती जात नाही, वरती जात नाही, तर याला कन्सोलिडेट पॅटर्न म्हणतात. तो याला साइडवे ट्रेंड म्हणतात. की यामध्ये काय होतं की डिमांडही नसतो आणि सप्लाय सुद्धा नसतो. एखादा स्टॉक असा रेंगाळलेला असतो किंवा आळस आलेला असतो, त्याला साइडवे ट्रेंड म्हणतात. मग आता मला सांगा, आता पुढचा क्वेश्चन तुमच्यासाठी असा आहे की जर स्टॉक अप ट्रेंड मध्ये असेल तर त्याला खरेदी करायचं का? क्वेश्चन. स्टॉक अप ट्रेंड मध्ये असेल, तो हायर टॉप हायर बॉटम
तयार करतोय तर त्याला खरेदी करायचं का? पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन, जर स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये असेल तर त्याला काय करायचं? स्टॉक अप ट्रेंड मध्ये असेल तर सर्वांचे उत्तर आलेले आहे हो, त्याला खरेदी करायचं. अच्छा, स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये असेल तर त्याला काय करायचं? सर्वांचे उत्तर आलेले सेल. अगदी बरोबर. म्हणजे मी बरोबर म्हटलं म्हणजे अजून सेल उत्तर आहे. अच्छा, काहींनी असं लिहिलंय की स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये असेल तर मग त्याला बाय करायचं का? नाही, काहींनी सेल लिहिलेलं आहे. आता जम्बल्डिंग वाढलं. तर स्टॉक अप ट्रेंड मध्ये असेल तर खरेदी करायचं असं लिहिलेलं आहे आणि स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये असेल तर सेल करायचं असं लिहिलेलं आहे. तर हे दोन्ही उत्तर चुकीचे आहे. स्टॉक जर अप ट्रेंड मध्ये असेल, मी परत रिपीट करतो, स्टॉक जर अप ट्रेंड मध्ये असेल तर व्हॉट शुड बी द रूल? नेव्हर सेल. स्टॉक जर डाऊन ट्रेंड मध्ये असेल तर व्हॉट शुड बी द रूल? नेव्हर बाय. आता सिंपल फिनॉमिनॉन समजून सांगतो. जर स्टॉक अप ट्रेंड मध्ये आहे म्हणजे काय? मी आता परत स्क्रीनवर घेतलं, स्क्रीनकडे बघितलं तरी चालेल सर्वांनी. स्टॉक अप ट्रेंड मध्ये आहे याचा अर्थ काय? की स्टॉक हायर टॉप हायर बॉटम हायर टॉप हायर बॉटम हायर टॉप हायर बॉटम तयार करतो आहे. याचा अर्थ तो स्टॉक आपल्याकडे आहे आणि तो हायर टॉप हायर बॉटम तयार करतो आहे म्हणजे इट्स अ ग्रोईंग क्रॉप. आम्ही ही स्ट्रॅटेजी तयार केली. ती कुठलीच तयार केली ते सांगतो. की फार्मर, आपण शेतीप्रधान संस्कृतीतून मोठे झालेलो आहोत. तर शेतकरी जेव्हा शेतामध्ये धान्य पिकवतो तेव्हा तो पहिले शेत साफ करतो, त्याच्यानंतर मग निंदतो, वखरतो, त्याच्यात तापू देतो, त्याच्यानंतर पावसाची वाट पाहतो पेरणी करतो. तसंच इन्व्हेस्टर 100 ठिकाणाहून माहिती घेतो आणि 10 स्टॉक निवडतो. या दोघांचंही जे क्रॉप आहे ते 1 वर्षात सोबत वाढतं. मग इन्व्हेस्टरचे 10 स्टॉक जे घेतलेले असतात त्यातले 7 स्टॉक एका वर्षामध्ये 30-40% वाढून जातात आणि 3 स्टॉक वाढतच नाहीत. मग जे 7 स्टॉक वाढलेले असतात त्याला तो विकून टाकतो आणि जे 3 नाही वाढले त्याला तो होल्ड करतो. इज इट राईट? जे स्टॉक वाढत नाही त्याला तो होल्ड करतो आणि जे स्टॉक वाढून गेले त्याला तो विकून टाकतो. नाउ सी द फार्मर. फार्मर काय करतो? जे क्रॉप वाढत नाही त्याला तो पहिले कापून टाकतो आणि जे क्रॉप वाढतायत त्याला तो पाणी देतो आणि त्याची पूर्ण ग्रोथ होऊ देतो. सो वेन द स्टॉक इज इन अप ट्रेंड म्हणजे तो हायर टॉप हायर बॉटम जर तयार करतो आहे तो इट्स अ ग्रोईंग क्रॉप, त्याला कापू नका. सो व्हॉट शुड बी द रूल? नेव्हर सेल. आणि जर तो डाऊन ट्रेंड मध्ये आहे म्हणजे तो लोअर टॉप लोअर बॉटम करतो आहे तर लोक खाली खाली त्याला खरेदी करत राहतात. तर नाही करायचं, नेव्हर बाय. कारण त्याच्या आणखी किती बॉटम्स येणार आहेत हे तुम्हालाही माहित नाही, आम्हालाही माहित नाही. तर हे कोणाला माहिती राहतात? चार्टला माहिती राहतात. तर त्याच्यामध्ये व्हॉट शुड बी द रूल? वेन द स्टॉक इज इन डाऊन ट्रेंड सो नेव्हर बाय. मग आता तुमच्या पुढे असा क्वेश्चन पडला असेल की मग व्हेन टू बाय. तर मी 2च पॅरामीटर सांगितले तुम्हाला. तर 11 पॅरामीटर्सचा स्टडी केल्यानंतर तुम्ही स्टॉक निवडू शकता. मी थोड्या वेळातच तुम्हाला चार्ट वरती घेऊन जाणार आहे आणि 1-2 चार्ट दाखवणार आहे जेणेकरून सगळ्यांना ते समजतील आणि त्यांना ते आवडतील सुद्धा. तर हा झाला अप ट्रेंड डाऊन ट्रेंड. मला पुढचं आणखी तुम्हाला दाखवायचं आहे की चार्ल्स डाउनी ही थेरी 1919 ते 1904 मध्ये लिहिली. म्हणजे काय होतं की चार्ल्स डॉ हे वॉल स्ट्रीट मॅगझिनचे एडिटर होते आणि त्यांनी त्यांचे एडिटोरियल आर्टिकल लिहिले आणि ते नंतर जसं आपल्या समाजामधल्या सगळ्या सिव्हिलाइज लोकांनी हा सुंदर प्लॅटफॉर्म तयार केला तसाच वेस्टर्न कंट्रीज मधल्या सगळ्या सिव्हिलाइज लोकांनी ते आर्टिकल पब्लिश केले. दॅट इज कॉल्ड एज द डाव थेरी. म्हणजे चक्क एडिटोरियल आर्टिकल होते आणि त्यांच्या आर्टिकलमुळे लोकांना नफा व्हायचा आणि मग ती डाव थेरी पब्लिश झाली. पण डाव थेरी ही वेस्टर्न कंट्रीज मधल्या मार्केटला अप्लाय होणारी होती. मग इंडियन स्टॉक मार्केटला थेरी किरण जाधवांनी ऑल्टर केली आणि ती नंतर आम्ही शिकवायला लागलो आणि मी सुद्धा शिकले आणि नंतर मी त्यांच्यासोबत ह्या सगळ्या थेरीज शिकवायला लागलो. तर आता मी तुम्हाला मार्केटचा खूप इम्पॉर्टंट पार्ट दाखवणार आहे. दॅट इज द मार्केट कर्व. हा खूप महत्वाचा पार्ट आहे. हा फक्त प्रत्येकाने बारीक बघा. याला मार्केट कर्व्स म्हणतात. हे इंडियन स्टॉक मार्केट मधलेच कर्व्स नाही तर हे जगातल्या कुठल्याही मार्केटमध्ये ही कर्व थेरी अप्लाय होते. ही थेरी काय म्हणते? तर प्रत्येक वेळेस या मार्केट कर्वचे 4 पार्ट असतात. पहिली फेज असते स्टील फेज. नंतर इथे बघा खाली लिहिलेलं आहे स्टील फेज, अवेअरनेस फेज, मेनिया फेज आणि ब्लो ऑफ फेज. मग ही झाली, हे 4 फेजेस तुम्ही बघितले. इथे एक डॉटेड लाईन दिसते तुम्हाला आणि त्याच्यानंतर हा चार्ट दिसतोय. आता इथे 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 आणखी एक लिहिलेलं आहे की मार्केट सायंटिस्ट ऍक्टिव्ह असतात. नंतर बिग बॉय मार्केट सायंटिस्ट ऍक्टिव्ह असतात. नंतर इथे पब्लिक ऍक्टिव्ह होते. आता मी तुम्हाला हे समजून सांगतो. आणि ही जी डॉटेड लाईन आहे ही सेन्सेक्सची ऍव्हरेज लाईन आहे. मग आता सेन्सेक्सच्या ऍव्हरेज लाईनच्या खाली जेव्हा इंडेक्स असतो म्हणजे आपल्या सोप्या भाषेत बाजार जेव्हा स्वस्त असतो तेव्हा
मार्केटमधले सायंटिस्ट लोक त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात किंवा जे विजनरी इन्व्हेस्टर्स आहेत ते त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. ही फेज होती 2003. तुम्हाला 2003 आठवा, जेव्हा सेन्सेक्स 3000 होता, तेव्हा आम्ही सर्वात पहिले सांगितलं होतं की सेन्सेक्स 21,000 जाणार. म्हणजे जेव्हा सेन्सेक्स 3000 होता तेव्हा सांगितलं होतं सेन्सेक्स 21,000 जाणार. मग इथे बघा, ही स्टील फेज असते. इथे सायंटिस्ट ऍक्टिव्ह असतात, विजनरी लोक ऍक्टिव्ह असतात आणि नंतर त्यांच्या त्या खरेदीमुळे तो सेन्सेक्स टेक ऑफ घेतो. जेव्हा प्लेन टेक ऑफ घेतं त्याचा अँगल 90 डिग्रीत नसतो, त्याचा माइट बी एक 20-30 डिग्री मध्ये अँगल असतो. तर ही याला टेक ऑफ फेज म्हणतो. त्याच्यानंतर काय होतं की जेव्हा तो सेन्सेक्स ऍव्हरेज लाईनच्या वरती जातो तेव्हा मग मार्केटमध्ये चर्चा व्हायला सुरुवात होते, न्यूज मध्ये यायला लागतं, मॅगझिन मध्ये यायला लागतं, सगळीकडे यायला लागतं. मग तिला अवेअरनेस फेज म्हणतात. मग तेव्हा कॉमन मॅन त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायला लागतो आणि मग सगळीकडे म्युच्युअल फंड सही आहे, अमुक आहे, ढमुक आहे असं सगळं यायला लागतं. मग 42 ट्रेन कलर होतात. मग प्रत्येक टॉयलेटवरही म्युच्युअल फंड सही असं लिहून येतं. सगळीकडे सगळ्या गोष्टी आपोआप चालू होतात. ओके. आणि मग हे व्हायला लागल्यानंतर हे जे इथे ज्या सायंटिस्ट लोकांनी पैसा इन्व्हेस्ट केलेला असतो ते लोक इथे सेल करतात आणि इथे बुल ट्रॅप होतात आणि मार्केट खाली येतं. आता कॉमन इन्व्हेस्टर जेव्हा एंट्री करतो तेव्हा मार्केट खाली येतं, तेव्हा तो परत मार्केट पासून नाराज होतो आणि तो मार्केटकडे लक्ष द्यायला सुरुवात मग मार्केटकडे लक्ष देणं सोडून देतो आणि नंतर मग हीच लोक परत एंट्री करतात आणि मग तुम्हाला पेपरमध्ये न्यूज येते की सेन्सेक्स हा ऐतिहासिक उंचीवरती, हिस्टॉरिकल हाय, आणि ही न्यूज कुठे येते? फ्रंट पेजला छापून येते. त्याच्यामुळे प्रत्येक इन्व्हेस्टरचं अटेन्शन परत वाढायला सुरुवात होते आणि मग सेन्सेक्स वरती जातो. मग मीडिया अटेन्शन वाढतं, इन्थोझियाझम वाढतं. जेव्हा एखाद्या इन्व्हेस्टरने 1 लाख 2 लाख इन्व्हेस्ट केलेले असतील, त्याचे पैसे वाढल्यानंतर तो रिमेनिंग आणखी 4-5-6 लाख रुपये इन्व्हेस्ट करतो. मग त्याचं ग्रीड वाढतं आणि असं करत करत तो त्याच्याकडचा सगळा चंक त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो आणि इथे टॉपला जेव्हा मार्केट पोहोचतं तेव्हा एक झटका इथे लागतो, तेव्हा बुल ट्रॅप होतात आणि परत मार्केट वरती जायला लागतं. आणि इथे जेव्हा 21,000 सेन्सेक्स होता तेव्हा सगळे असं म्हणत होते की तो 42,000 जाणार आणि तो इथून जात नाही आणि इतका जोरदार ब्लो ऑफ फेज, ही जी ब्लो ऑफ फेज आहे ना ही इतकी जोरदार येते की ते मार्केट खाली कोसळतं आणि इथून ही मेनिया फेज मध्ये हा जो अँगल असतो हा असा होतो, असा हा जो अँगल आहे ना, माझा हात बघा, हा 30 डिग्री किंवा 25 डिग्री मधला जो इंडेक्सचा अँगल असतो हा असा असा व्हायला लागतो बरं का. तर इथे इथे चित्र दिसतच आहे. तर मी आता याचं आताच्या केसची रिलेव्हंट सांगतो की 2016 पासून मेनिया फेज ही सुरू झालेली आहे. सो हा अँगल असा झालेला आहे. सेन्सेक्स हॅज टू गो 1,40,000 प्रिसाइजली सांगितलं आम्ही 2014 मध्ये. 1,40,000 पुढचा प्रवास सेन्सेक्सला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ब्लो ऑफ फेज येणारच आहे बरं का. पण ही जर्नी खूप मोठी आहे, ही सेन्सेक्सला घ्यायची आहे. मग आता ह्या सगळ्या गोष्टी चार्टवर का दिसतात याच्याबद्दल आपण बघणार आहोत. आणि पोर्टफोलिओ मध्ये काय होतं की आपण काय करतो, एकच स्टॉक घेतो आणि तो खूप जास्त क्वांटिटीमध्ये घेतो. तर पोर्टफोलिओ मॅनेजमेंट असलं पाहिजे की तुम्ही वेगवेगळ्या साइजेस मध्ये स्टॉक घेतले पाहिजे. कुठला स्टॉक वरती जाईल, कुठला स्टॉक जास्त वरती जाईल, कुठला स्टॉक जे लॉसेस, म्हणजे पोर्टफोलिओ जर मॅनेज करायचं असेल तर यू हॅव टू डिक्रीज द लॉसेस, इन्क्रीज द प्रॉफिट्स. तर अशा पद्धतीने तुमचं पोर्टफोलिओ मॉडेल हे तयार केलं पाहिजे. खरं तर पोर्टफोलिओ मॉडेल हा खूप 3 तासांचा विषय, मला जास्त बोलता येणार नाही आता, त्याच्यामुळे मी फक्त तुम्हाला आता सांगितलं. मला एक कंपॅरिझन करायचं आहे कारण आपल्या समाजामध्ये आपण जास्तीत जास्त लोक रिअल इस्टेटमध्ये खूप बिलीव्ह करतो आणि गोल्ड मध्ये बिलीव्ह करतो. तर मी ते तुमच्या समोर राजेश खन्नाच्या बंगल्याचं एक उदाहरण घेतलंय की राजेश खन्नाने 1970 मध्ये बंगला घेतला होता 3.5 कोटीला, लोकेशन मुंबई. 2014 ला त्यांनी प्रॉपर्टी सोल्ड केली 85 कोटीला. प्रॉपर्टी अप्रिशिएशन किती झालं? 2,428 पट. टाइम फ्रेम किती होता? 44 वर्ष. म्हणजे त्याला अॅन्युअलाइज रिटर्न किती मिळाले? 15%. समुद्र महल 700 रुपये स्क्वेअर फूट घेतला होता मुंबईला, 2013 ला विकला 1,18,000 स्क्वेअर फूटनी. प्रॉपर्टी अप्रिशिएशन 168 पट, 43 वर्ष. अॅन्युअल रिटर्न किती आले? 12%. गोदरेजचा फ्लॅट घेतला होता 63 ला 1 लाखाला. प्रॉपर्टी लोकेशन मुंबई, 2011 ला विकला 25 कोटीला. म्हणजे त्यांना रिटर्न किती मिळाले? 14%. आता ह्या सगळ्या प्रॉपर्टी मी तुम्हाला क्रीम प्रॉपर्टी सांगितल्या. या प्रॉपर्टी घ्यायलाही खूप जास्त पैसा लागतो आणि त्या घ्यायच्या असेल तर मुंबई क्रीम आहे, बरोबर. मला एक छोटीशी प्रॉपर्टी तुम्हाला दाखवायची आहे. सेन्सेक्स ही 1980 ला 100 रुपये होता, लोकेशन मुंबई,
2014 ला 27,000 होता, आता 50,000 पोहोचलेला आहे. प्रॉपर्टी अप्रिशिएशन मी 27,000 असताना 270 टाइम्स लिहिलेला आहे आणि 19% रिटर्न सांगितलेला आहे. इज इट गुड ऑर बॅड? ही प्रॉपर्टी काही वाईट आहे का? अच्छा, ही प्रॉपर्टी इतकी सुंदर आहे की याच्यासाठी आताच तुमच्याकडे 10-12 कोटी पाहिजे असं काही नाही. तुम्ही स्टेट बँकेचा शेअर 294 रुपयाचा एक सुद्धा खरेदी करू शकता. हे सेशन्स तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी ऑल ओव्हर इंडिया आतापर्यंत घेत आलेलो आहे आणि तुमचा असाच आशीर्वाद कायम राहो. मी आता फक्त तुम्हाला एक हे दाखवणार आहे, एक चार्ट दाखवणार आहे की जेणेकरून 1-2 मिनिटात तुम्हाला त्याचं रिअलायझेशन क्लिअर होईल. हा निफ्टीचा चार्ट आहे. मी सर्वांची आवडती कंपनीचा चार्ट काढतो, रिलायन्स. आता मी चार्ट तुम्हाला शिकवला त्याच्यामुळे तुम्हाला तो बघता येतो, वाचता येतो. आता तुम्हाला ते कॅन्डल्स कळायला लागले. एक खूप मोठी मजा मी तुम्हाला आता सांगणार आहे आणि थोडीशी मजा पण आहे आणि थोडासा धक्का पण आहे. तर आता तुम्हाला चार्ट कळतो आणि तुम्हाला मी चार्ट रीड कसा करायचा सांगितला. आता बघा, खाली वर्ष लिहिलेली आहेत. 2003, 2005, 2007 सर्वांना दिसली? येस दिसली. आता 2003 ला आणि उजवीकडे बघा रेट लिहिलेला इकडे. ओके, 40, 80, 120, 160 असा वगैरे वगैरे. तर आता बघा इथे 2003 ला हा एरो इथे नेला आणि उजव्या बाजूला रेट दिसतो काहीतरी 30 रुपये. ओके, तर रिलायन्स हा 2003 ला 30 नव्हता, तर तो तेव्हा 100 होता. तो स्प्लिट झाला म्हणून आता 30 दिसतोय. ओके, तर इथून 100 हा रेट म्हणजे इथे 1600 झाला होता. तर इथे 2008चा हा हायएस्ट होता. त्याच्यानंतर तो खाली आला. बघा, 21,000 सेन्सेक्स खाली आला, रिलायन्सही खाली आला, पण सेन्सेक्स परत 21,000 गेला इथून वरती. ओके, पण रिलायन्स नाही गेला. आणि युपीए 1 आणि युपीए 2 मध्ये रिलायन्स रेंगाळत राहिला आणि ते 2014 ला बघा गव्हर्नमेंट चेंज झालं आणि रिलायन्स ऑल ऑफ सडन 400 रुपयाचा 560 झाला. ओके, मग आता बघा, इतके दिवस ज्यांनी रिलायन्स सांभाळला त्यांना काही एक्स्ट्रा पैसे मिळाले का? किंवा रिलायन्सने असं म्हटलं का की नाही बाबा, तू माझा शेअर खूप दिवसांपर्यंत सांभाळला, तू माझा खूप चांगला माणूस आहेस, तुला अंबानी कुटुंबाच्या रेशन कार्डवरती तुला स्थान मिळेल, असं काही होणार आहे का? तर नाही झालं. आणि आता इथे बघा, आय विल शो यू द ग्रेट मिरॅकल. तुम्हाला 2 मिनिटात कळेल की असं काय झालं. आणि इथे बघा, ही एका आठवड्याची कॅन्डल आहे की हा स्टॉक 530 हून 591 एका आठवड्यात गेला. आणि सी द व्हॉल्यूम, खाली इथे व्हॉल्यूम पण दिसतो. हा व्हॉल्यूम बार आहे, दिसला प्रत्येकाला? आता असं काय झालं की हा स्टॉक एकाच आठवड्यात, बघा मी चार्टला कॉम्प्रेस करतोय, एकाच आठवड्यामध्ये हा स्टॉक 500 रुपयाचा 591 म्हणजे जवळजवळ 600 झाला. म्हणजे किती अप्रिशिएशन झालं? मोर दॅन 15% अप्रिशिएशन एका आठवड्यामध्ये. आता मला एक उत्तर द्या की हे कॉमन मॅनच्या खरेदीमुळे हा भाव वाढला असेल का प्रमोटरच्या खरेदीमुळे वाढला असेल? कॉमन मॅनच्या खरेदीमुळे नाही वाढला. मग इथे टेक्निकल अनालिसिस झालेला माणूस एंटर करतो कुठे? इथे. आणि इथून पुढची जर्नी बघा किती अमेझिंग आहे. तो स्टॉक 540 पासून बघा, सी द डेट मार्च 2017, नंतर त्यांनी बोनस डिक्लेअर केला, तो स्टॉक स्प्लिट झाला आणि 530 पासून हा स्टॉक कंटिन्युअस फक्त वरती गेला. मी आता पूर्ण चार्ट दाखवतोय तुम्हाला. 1400 नंतर नंतर अनाउन्समेंट आल्या, मग एक एक गोष्टी सुरू झाल्या, मग जिओ आलं, मग काय 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 झालं. मग आता नंतर परत मार्केट फॉल झालं, तिथे पडला आणि त्याच्यानंतर सर्वात जास्त रिलायन्स वरती गेला. आता मी याचा चार्ट कॉम्प्रेस करतो. ही जर्नी मी तुम्हाला दाखवली. आता मला सांगा, कुठे होतो आपण? इथे ही कॅन्डल होती ती. आणि हा व्हॉल्यूम बघा, दिसला सर्वांना? इथे मी कर्सर फिरवतोय, दिसलं सर्वांना? मी परत याला कॉम्प्रेस करतो आणखी. येस, हे बघा, हा व्हॉल्यूम. म्हणजे इथून 2017 पासून तर 2009 पर्यंत हा स्टॉक हल्ला सुद्धा नाही. दिसतंय तुम्हाला? मग हा सांभाळायचा का? तर नाही. तर टेक्निकल अनालिसिसमुळे तुम्हाला एक गोष्ट क्रिस्टल क्लिअर होते की जेव्हा त्या स्टॉक मध्ये डिमांड आहे तेव्हा तो स्टॉक माझ्या पॉकेटमध्ये पाहिजे आणि त्या स्टॉक मधला डिमांड संपला की तो लोकांच्या पॉकेटमध्ये पाहिजे. हे तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकल्यानंतर सोप्या मार्गाने येऊ शकतं. अच्छा, आता हा इथे घेतला तर याला रोज मॉनिटर करायची गरज आहे का? तर बिलकुल नाही. जोपर्यंत चार्ट, आता बघा तुम्हाला मी इथे हायर टॉप हायर बॉटम दाखवले होते, तुम्हाला दिसतात, लिटरली दिसतात. बघा, हा टॉप आहे, हा टॉप आहे, हा टॉप आहे, हा परत दुसरा टॉप आहे. तर असे हायर टॉप जर हायर बॉटम तयार करत असेल तर आपण त्याच्यातून निघायचं की त्याच्यामध्ये राहायचं? तर हायर टॉप हायर बॉटम असेल तर आपला रूल काय म्हणतो? नेव्हर सेल. आता मी एक छानसं आणखी एक उदाहरण दाखवतो. आता तुम्हाला ही कंपनी, पहिला मी चार्ट दाखवलं की जी नोन कंपनी होती. आता ही कंपनी नाव सुद्धा तुम्हाला माहित नाही. आता बघा, हा विसाका इंडस्ट्री म्हणून हा स्टॉक आहे. तर याची प्राइस जी आहे
ती आता चालू आहे 180 रुपये. ओके, दिसली सगळ्यांना 191 रुपये दिसते ग्रीन लाईनला, म्हणजे तो त्या दिवशीचा क्लोज आहे त्या आठवड्याचा. ही आठवड्याची कॅन्डल आहे. मी आता या चार्टला कॉम्प्रेस करतो. या इंडस्ट्रीचा संपूर्ण आयुष्याचा चार्ट मी ओपन केला, संपूर्ण आयुष्याचा. कधीपासून आहे तर 1995 पासूनचा चार्ट मी इकडे ओपन केला. दिसलं सर्वांना, इकडे 97 आहे. मी आता ते इकडचं छोटं शेपूट बघायची गरज नाही म्हणून याला हे करतो. आता इथे बघा, आता इथे हा चार्ट ओपन केला, हा 190 रुपयाला आहे. याचा अर्थ काय की हा स्टॉक ऑल टाइम हायला आहे. बघा इथे हाय आहे, हा हाय आहे. या वर्षी होता, कोणत्या वर्षी होता 2005 ला. हा 2010चा आहे. हा हाय कधीचा आहे तर हा 2015चा आहे. म्हणजे हा स्टॉक आजच्या डेटला ऑल टाइम हायला आहे. हा स्टॉक त्याच्या आयुष्यातल्या सर्वात महाग रेटला आहे. तर हा स्टॉक घ्यायचा का? तर सी द मिरॅकल हिअर, व्हॉट हॅपन्स विथ द कॉमन मॅन. तुम्ही स्टॉक बाय करताना 52 वीक लोचा स्टॉक बाय करता आणि 52 वीक किंवा ऑल टाइम हायचा स्टॉक बाय करत नाही. त्याला अभ्यास आहे. ओके, तर आता मी इथे हा चार्ट ओपन केलेला आहे. हा स्टॉक किती रुपयाला बघितला होता आपण? 180 रुपयाला एक कॅन्डल बघितली होती. येस, आय विल शो. येस, तर ही डेट बघू आपण खाली. 2016 सप्टेंबर दिसली खाली बघा. 2016 दिसलं इथे. मी कर्सर फिरवतोय त्याच्यावरती. 2016 आणि हा सप्टेंबर महिना. ओके, सो 2016 सप्टेंबरला 190 रुपयाला आपण स्टॉक बाय केला. ऑल टाइम हाय, जो तुम्ही कधी घेणार नाही. ओके, सो सी द जर्नी. 16×2 = 32, दुप्पट झाला. डेट बघा, मे 2017. सप्टेंबर 2016 ला बाय केला, मे 2017 ला तो स्टॉक ट्वाइस झाला. 16×2 = 32, 16×3 = 48, नाही 19 ना, 19×2 = 38 आणि आता तो 680 झाला, 720 झाला, 800 झाला. ओके, तारीख काय आली? 2018 मार्च. आता एक पॅरामीटर मी तुम्हाला इथे छोटासा आज शिकवणार आहे, जो खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. तुम्हाला चार्ट वरती 3 लाईन दिसतात. ही वरची ग्रीन लाईन आहे, रेड लाईन आहे, व्हाईट लाईन आहे. जेव्हा ही ग्रीन लाईन रेड लाईनला क्रॉस करते तिथे त्याला सेल करायचा आणि तिथे 30% सेल करायचा, आणि जेव्हा ही ग्रीन लाईन व्हाईट लाईनला क्रॉस करते तेव्हा टोटल सेल करायचा. म्हणजे बघा इथे आता इथे आणि सेल, टोटल सेल करायचा. म्हणजे तुमच्याकडे जेवढी क्वांटिटी आहे ती विकून टाकायची. आणि याच्या एक्झॅक्ट उलट, की जेव्हा ती खालून क्रॉस करते, ओके, तेव्हा बाय करायचा. ही एक थेरी आहे. तर सी दिस ग्रेट रॅली. आता तुम्हाला मजा दाखवतो. आता ज्याने इथे विकला नाही, म्हणजे ज्याला टार्गेट कळालं नाही, म्हणजे त्याचा काय झाला? अभिमन्यू, बरोबर. त्याचं काय झालं आपण ते पण बघूया. हा पूर्ण हिस्ट्री चार्ट ओपन केला. बघा मी तुम्हाला इथे एक्झिट व्हायला सांगितलं होतं, आणि जो इथे एक्झिट नाही झाला त्याच्यासाठी हा स्टॉक परत 80 रुपयाला होता आणि आता तो परत वाढायला लागला. म्हणजे इथे जर प्रॉपर एक्झिट जर नाही झाला तुम्ही, तर तुम्ही पैसे नाही कमवू शकत. स्टॉक सेम आहे, स्टॉक विसाका इंडस्ट्री. आता मला असं म्हणायचं आहे की या स्टॉक मध्ये डिमांड आहे, तर त्याचं नाव बघून स्टॉक घ्यायचा का त्याचं डिमांड बघून स्टॉक घ्यायचा? लोक काय करतात, नाही मला मग टाटाच पाहिजे, मला मग रिलायन्सच पाहिजे, मग मला मारुती सुझुकीच पाहिजे, मला सुझलॉनच पाहिजे, असं नाही. तर तिथे काहीतरी खिचडी शिजत होती. आपण एकदम सोपं फिनॉमिनॉन, मी आता खिचडीचं उदाहरण सांगितलं म्हणून सांगतो, मी माझ्या सेशन मध्ये सांगतो की जनरली आपण दुपारी ऑफिसमध्ये असतो, आपल्याला घरून फोन येतो की आज संध्याकाळी स्वयंपाक काय करायचा. मग आपण कंटाळलेलो असतो किंवा त्यांना काहीतरी बाहेर जायचं असतं, तर मग आपण फोनवर सांगतो काही कर. मग तिकडून उत्तर असायचं की खिचडी करायची. ठरली किती वाजता? 3 वाजता. मग गॅसवर कुकर लागतो कधी? संध्याकाळी 7 वाजता आणि 6 वाजता. 7ला लागला तर त्याची शिट्टी झाली की पूर्ण बिल्डिंगला कळतं की यांच्याकडे खिचडी झालेली आहे, आणि जेव्हा झाकण उघडतं तेव्हा अख्ख्या बिल्डिंगला समजतं किंवा यांच्याकडे खिचडी झालेली आहे. सेम इज द स्टॉक मार्केट. जेव्हा अख्ख्या लोकांना तो स्टॉक कळतो ना, तेव्हा आपण त्याच्यातून बाहेर निघून जायचं असतं. इथे विसाका मधल्या खूप साऱ्या न्यूज आल्या होत्या की विसाकाने असं केलं, तसं केलं आणि तिथे त्यांनी क्रॉसओव्हर दिला आणि वी एक्झिटेड. आणि इथे एक्झॅक्ट इथे मी तुम्हाला दाखवतो. आय विल शो यू अगेन द अनदर एंट्री पॉइंट, जो तुम्हाला लवकर लक्षात येईल. इथे बघा ही लाईन क्रॉस झालेली आहे, इथे पण ही लाईन क्रॉस झालेली आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की लाईन क्रॉस करणं हा एक इंडिकेशन असतं. जे मी 11 पॅरामीटर सांगितले त्यामधला हा एक मेजर पॅरामीटर आहे. मी त्याला मोठं करतो थोडंसं म्हणजे तुम्हाला ते दिसेल. सी हिअर, ही लाईन इथे क्रॉस झालेली आहे, म्हणजे दिस इज अ एंट्री पॉइंट, आणि जर ती वरतून क्रॉस झाली तर दॅट इज एक्झिट पॉइंट. हा एक पॅरामीटर झाला. पण असे 11 पॅरामीटरचा अभ्यास असल्याशिवाय स्टॉकला हात लावायचा नाही, तो विस्तव समजला जाईल. म्हणजे एक पॅरामीटर सांगितलेला आहे म्हणून आपण लगेच एंट्री करायची. मी ट्रेंड पण सांगितलं, तर असे 11 पॅरामीटरचा अभ्यास केल्यानंतरच आपण स्टॉक चूज केला पाहिजे. तर हे आज मला तुम्ही वेळ दिला आणि अशा पद्धतीचे स्टॉक मला तुम्हाला सजेस्ट करायला आनंद वाटला. आणि आज आपण सेशन करतोच आहे, तर 1-2 स्टॉक मी सांगितले पाहिजे म्हणून मला नंतर ती मला तो क्वेश्चन येणारच आहे म्हणून मी आधीच सांगतो. BEL, बेल,
BEL, Bharat Electrical लिमिटेड. दिस विल बी द मल्टीबॅगर स्टॉक. सेकंड, आता जे एक्झाम्पल पाहिलं त्याचं एक परत ऑल टाइम हायला असलेला स्टॉक सांगतो, बजाज ऑटो. प्रत्येक सिगरेट पिणाऱ्याने आयटीसी घ्यावा, तो अजूनही खूप वाढणार आहे. फार्मा इज व्हेरी बुलिश. वी आर रेकमेंडेड सन फार्मा, अलेम्बिक फार्मा. ज्यांना क्वेश्चन विचारायचा असेल त्यांनी फक्त बोट रेज करा किंवा थंब प्रेस करा. मला असं वाटतं मी इथून अनम्यूट करू शकतो. पहिलाच प्रश्न चौधरी साहेबांचा आहे, तर मी त्यांना अनम्यूट केलं. थँक्यू दादा. खूप खूप छान. तुमचं टेक्निकल अनालिसिस खूप शॉर्ट टर्म मध्ये खूप मस्त झालं. बऱ्याच गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या. जनरली काय होतं, आपल्या रेग्युलर व्यवसायात आपण बिझी असतो, त्यामुळे आम्हाला डे टू डे काही 20 मिनिटं काढता येत नाही. म्हणजे खरी गोष्ट आहे ते, कारण ते काय आपलं इन्व्हेस्टिंग हे काही फील्ड नाही आहे. मग आम्ही काय करतो, जनरली आम्ही मार्केट जेव्हा खूप लो जातं त्यावेळेला आम्ही इकडचे तिकडे सगळे पैसे जमा करतो आणि त्यात टाकतो, आणि मार्केट जेव्हा वर जाईल तेव्हा त्यातले काही थोडे थोडे काढतो. टोटली कधी सेल करत नाही. दिस इज अवर व्हेरी व्हेरी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी. तर म्हणजे आय डोंट नो वेदर इट इज राईट ऑर रॉंग, पण डे टू डे करू शकत नाही. त्याच्यावर काय तुमचे कॉमेंट्स असतील तर सांगा. तुम्ही डे टू डे लक्ष देऊ शकत नाही. दुसरा प्रश्न, जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा तुम्ही आजूबाजूचे जे काय पैसे असतील ते त्याच्यामध्ये टाकता. तिसरा प्रश्न, की जेव्हा मार्केट वरती जातं तेव्हा त्याच्यातून तुम्ही ते काढता. थोडे थोडे काढतो, थोडे टोटल नाही. काढता. ओके. येस. सो पहिला प्रश्न एकदम सोपा, की तुम्ही डे टू डे बघू शकत नाही. Yeah. त्याच्यावर मी पहिले बोलतो, की डेली चार्ट ची जी कॅन्डल असते ती संध्याकाळी 6 नंतर तयार होते. तर संध्याकाळी 6 ते सकाळी 9:15 पर्यंतचा जो वेळ आहे त्यातले 20 मिनिटं तुम्हाला काढायचे आहे. पहिला विषय. जर तुम्ही डेली चार्ट बघू शकत नाही, आता मी तुम्हाला वीकली चार्ट दाखवला, Right. तर वीकली चार्टची कॅन्डल गुरुवारी संध्याकाळी शुक्रवारी संध्याकाळी 6ला तयार होते. म्हणजे डाटा एक्सचेंज कडनं संध्याकाळी 6ला शुक्रवारी येतो. म्हणजे चार्ट कधी तयार होतो? शुक्रवारी संध्याकाळी. वीकली चार्ट. Right. शुक्रवार संध्याकाळ ते शुक्रवार रात्र, शनिवार पूर्ण, रविवार पूर्ण आणि सोमवार सकाळ. बरोबर. एवढा वेळ तुमच्याकडे आहे. तर Alright. तुम्ही जर असं म्हटलं ना, की ज्ञानेश्वर तू खूप बिझी आहे, तर मी पूर्णपणे रिकामा माणूस आहे. तर मग हे आयडेंटिफाय केल्यानंतर एकदा तुम्ही विमानामध्ये राईड झाले, तर तुम्हाला विमान चालवायचंय का? नाहीये. नाही. सेम इज स्टॉक मार्केट. एकदा तुम्ही स्टॉक परचेस केला ना, तर तुम्हाला फक्त मॉनिटर करायचं आहे, की ती लाईन क्रॉस केली की नाही. राईट. मग एवढं जर तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळी मॉनिटर करायचं असेल, तर इट इज व्हेरी इझी. ठीक आहे. ओके. याच प्रश्नामध्ये तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलं, की तुम्ही काहीतरी काढता. मग आता काहीतरी काढता या शब्दाचा अर्थ असा, काहीतरी तुम्ही का काढता? एकतर तुम्हाला गरज असते, पहिला विषय, किंवा तुम्ही प्रॉफिट बुक करता. प्रॉफिट बुक. तर त्याच्यासाठी जर तुम्ही टेक्निकल अनालिसिसचा फायदा घेतला, इफ इट इज अ ग्रोईंग स्टॉक, इफ इट इज इन अप ट्रेंड, सो व्हॉट इज द रूल? नेव्हर सेल. म्हणजे नेमकं काय होत असेल, की आयशर मोटर लोकांनी विकला आणि आता ते दुःख विरवायसाठी ते संध्याकाळी बसतात. त्याला काही अर्थ नाही. बरं का? तर मग मला असं म्हणायचं आहे, की ते विकताना तुम्ही त्याचा सपोर्ट जर घेतला, तर ग्रोईंग स्टॉक विकायचाच नाही, त्याला आणखी ग्रो होऊ द्यायचा. झुंझुनवालाने सुद्धा त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं, की मी 20 स्टॉक घेतो, पण माझा पोर्टफोलिओ हा टायटन आणि सुंदर सन फार्मानीच वाढवला होता, किंवा अजंता फार्मानी वाढवला होता, किंवा ऑरो फार्मानी वाढवला होता. तर 20 मधले सगळे स्टॉक वाढतच नाही. श्रीकृष्णाच्या रथालाही एक घोडा नव्हता, हे आपण लक्षात ठेवलंच पाहिजे. आणि दुसरा आणखी महत्वाचा विषय असा होता, की श्रीकृष्ण हे जिंकू का शकला होता? कारण तो सारथी होता. म्हणून इन्व्हेस्टमेंटला कन्सल्टंट असलाच पाहिजे. राईट. एग्री. व्हेरी गुड. थँक्यू. थोडा वेगळा प्रश्न होता. व्हॉट इज मिनिमम क्रायटेरिया अँड इनिशियल प्लॅनिंग आपण काय केली पाहिजे टू रजिस्टरिंग IPO? क्वेश्चन कोण विचारतंय? डॉक्टर पवन बोडे. अच्छा. मी तुम्हाला चार्ट दाखवला आता. सो IPO मध्ये आता सेम जसं चार्टचा हिस्टॉरिकल स्टडी करून यू कॅन प्रेडिक्ट द फ्युचर. सेम इज हिअर. वेन एव्हर द IPO कम्स, तर IPO आल्यानंतर आता IPO काय येतो, की त्याला ती इंडस्ट्री, त्याची जी इंडस्ट्री असते त्याला कर्ज घ्यायचं असतं, त्याला कॅपिटल लोकांकडनं पाहिजे असतं, किंबहुना त्याला एका ऑर्बिटमध्ये जायचं असतं. म्हणजे क्षितिजाच्या पलीकडे ऑर्बिट लेवलमध्ये जायचं असतं आणि तिथे त्याला कर्जाची गरज नाही, तो एक्सपांड करू शकतो. दॅट इज कॉल्ड एज IPO. ओके. तर आता हे करत असताना त्याचं मन किती स्वच्छ आहे ह्यावरती तुमचे पुढचे रिटर्न खूप महत्वाचे असतात. आणि हे त्या प्रमोटरचं मन किती स्वच्छ आहे हे IPOच्या कुठल्याच ऍप्लिकेशनवर मागे पुढे लिहिलेलं नसतं. होतं काय, एक डिमार्ट येतो आणि कहाणे फक्त सोशल मीडियावर फक्त स्टोरी डिमार्टच्याच फिरतात, आणि त्या डिमार्ट पायी कॉमन मॅन असंख्य IPO मध्ये पैसे लावतो, लोक बिलियनियर होऊन जातात आणि तो इन्व्हेस्टर बिचारा मरून जातो. ओके. तर चार्टचा अभ्यास करा. चार्ट तुम्हाला खोटं ठरू शकत नाही, कारण सर्वात पहिले प्रमोटरची ऍक्शन चार्टमध्ये दिसते. कोणाला फॉलो करायचं आपण जगामध्ये? कोणाला फॉलो करायचं? तर आपल्याला जर पैसे कमवायचे असतील तर आपण कोणाला फॉलो केलं पाहिजे? आणखी पैशावाल्याला, बरोबर, असं आपण म्हणतो.
मी सोपा फॉर्म्युला सांगतो की समुद्रामध्ये तुम्हाला फॉलो करायचं असेल तर तुम्ही कोणाला फॉलो कराल? जर तुम्ही समुद्रामधले जलचर प्राणी आहात तर तुम्ही कोणाला फॉलो कराल? शार्कला फॉलो केलं पाहिजे. शार्कच्या खाली जी मासोळ्यांची जी प्रजाती आहे ती शार्कनी जे खाल्लं त्याच्यातलं शिल्लक राहिलेलं त्यांना मिळतं आणि ते त्याच्या खाली असतात त्याच्यामुळे त्याला मरवू कोणी शकत नाही. ओके. सेम इज हिअर की जर अंबानींनी स्वतः 200ला जर स्टॉक बाय केला तर टेक्निकल अनालिस्ट त्याला 210ला बाय करतो आणि त्यांनी जर 800ला विकला तर तो 750ला विकतो. सिंपल. ती जी वेव आहे किंवा ती जी ग्रीड आहे ती त्याला एनकॅश करता येते. त्याच्यामुळे आपल्याला जर पैसे कमवायचे असेल तर पैसे हेच मार्केटचा डिमांड आणि सप्लाय क्रिएशनच असतो. तर तो इथूनच क्रिएट होतो. तर तो कॉमन मॅनमुळे क्रिएट होत नाही. तर तो प्रमोटर्सच्या माध्यमातूनच क्रिएट होतो किंवा FIHच्या माध्यमातूनच क्रिएट होतो. तर ती ऍक्टिव्हिटी सर्वात पहिले चार्टवरती दिसते. IPO आम्ही रिकमेंडच करत नाही. IPO ला स्पेशल स्टडी आहे आणि तो स्टडी परत अप्पर मॅनेजमेंटच्या मिशन आणि विजन स्टेटमेंटला आपण भेटू शकत नाही. त्याच्यामुळे तो परत पूर्ण होऊ शकत नाही. आपल्याला फार उत्कृष्ट मार्गदर्शन केलं गेलं की महागाई 24 तास वाढते आणि आपण फक्त 8 तास काम करतो आणि आपण अभिमन्यू बनत असतो हे आपल्या आयुष्यात लक्षात येत नसतं आणि जेव्हा आपण अडकतो फसतो तेव्हाच लक्षात येतं की आपला पोपट झाला म्हणून. पैशांना कामाला लावायला पाहिजे हे त्यांनी वारंवार आपल्याला सांगितलं. म्हणून आपली फायनान्शियल लिटरसी वाढणं ही आपली गरज आहे.